श्रीमन्महादेवाय नमः। आता खाली पडू जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथवारण दिंडी पुणे आयोजित द्वादश विष्णुयाग सांगता सोहळ्याच्या तिसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरुवात होत आहे। शंखवादन होईल आणि मग सुरुवात करू। धन्यवाद। आज या ठिकाणी या सत्राला जी लाभलेली दोन व्यक्तिमत्व आहेत ती म्हणजे श्रीयुत अविनाश दत्तात्रय आपटे, अध्यक्ष श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पुणे, आणि तसंच श्रीयुत मिलिंद दीक्षित, सुप्रसिद्ध वास्तुविशारद। यांना मी दोघांनाही विनंती करतो आणि तसेच आजचे वक्ते श्रीयुत प्रणव गोखले या तिघांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलनाला यावं। आणि ग्रंथवारण दिंडीच्या सदस्यांमधल्या शुभांगी गोखले यांनी यावं आणि अनघा द्रविड या दोघींनीही या ठिकाणी दीपप्रज्वलनाला यायचं आहे। या
मी श्रीयुत प्रणव गोखले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावं. श्रीयुत अविनाश दत्तात्रय आपटे, अध्यक्ष श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पुणे. 35 कोटी ठेवी सलग 25 वर्षे या ठिकाणी अव्यात चालू आहे. यावर्षी त्यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे चालू पतसंस्थेचं, आणि आपल्याला वारंवार कुठलेही धार्मिक कार्यक्रम असू देत त्याला त्यांची पूर्ण सहकार्य आहे, सगळा पाठिंबा आहे. गेले 2 वर्ष सोडली तर त्याच्या अगोदर पहिली 2 वर्ष आपल्याबरोबर त्यांनी 2 मोठे महोत्सवही साजरे केले. आपण ग्रंथपारायण दिंडी आणि यशोधन नागरी पतसंस्था या दोन्ही मिळून 2 मोठे आपण उत्सव साजरे केले होते. यावर्षी संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे आणि तो साजरा या निमित्ताने छान असं होत आहे विष्णू यागाच्या ह्यानी. मी श्रीयुत अविनाश दत्तात्रय आपटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्यांनी विष्णूचा प्रसाद स्वीकारावा श्रीयुत द्वारकानाथ उंडे यांच्याकडून. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. वीरेंद्र साहेब कोंटे आणि आमचा बरेच वर्ष संबंध आहे, घरगुती संबंध आहे. त्याने हा जेव्हा विषय आमच्यापुढे मांडला तेव्हा आमचे कार्यतत्पर सेक्रेटरी, म्हणजे आम्ही जरा सगळा ह्याचा भार त्यांच्यावरच टाकलेला असतो, असे राहुल भाटे यांनी हा विषय पुढे नेला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण हे काम करत आहोत. आम्हाला आनंद आहे की ग्रंथपारायण दिंडीच्या अनेक सभासदांनी आमच्याकडे खाती उघडली आहेत. आम्ही त्यांना चांगल्यापैकी त्याचे रिटर्न्स देतो. आमच्याकडे व्याजदरही चांगला आहे. तर मी सगळ्यांना अशी विनंती करेन की आपणही वीरेंद्रच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात राहावं. धन्यवाद. तसंच श्रीयुत मिलिंद वसंत दीक्षित, सुप्रसिद्ध वास्तुविशारद पुणे व परिसरातील अनेक उत्तमोत्तम इमारती, विविध संकुले याचे नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि तसंच अनेक अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती वारंवार असते. लोहियांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि सामाजिक सेवा तर त्यांची या ह्याच्यातून आहेच आहे. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी यावं आणि विष्णुप्रसाद स्वीकारावा श्रीयुत द्वारकानाथ उंडे यांच्याकडून. ते बोलत नाहीत, ते उभं करून दाखवतात. तसंच मी द्वारकानाथ उंडे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते श्रीयुत प्रणव गोखले यांनाही विष्णूचा प्रसाद आज द्यावा. आणि लगेचच या ठिकाणी प्रवचन सेवेला सुरुवात होईल. हरिः ओम. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति. गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं. रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे. नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. भगवान श्री लक्ष्मीकांत नारायण महाराज की जय.
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम आपण ज्या एका यज्ञसत्राच्या औचित्याने इथे जमलेलो आहोत त्या यज्ञसत्राविषयी थोडंसं आणि नंतर आपल्याला आजच्या विषयाकडे वळायचं आहे. गेलं वर्षभर म्हणजे खरं पाहता अक्षरशः पुणेकरांच्या काय अख्ख्या जगभरातल्या मनुष्यमात्रांच्या दृष्टीने ओढाताणीचं, व्यापाचं, तापाचं अशा सर्वच दृष्टीने जिकिरीचं गेलेलं हे वर्ष काय आणि त्याच्या आधीचं एक वर्ष काय. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सतत दर महिन्याला आपल्या माहितीच्या ठिकाणी नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या विष्णू मंदिरांमध्ये सहसा फार प्रचलित नाही आहेत, फार लोकांना माहिती नाही आहेत, अशाही विष्णू मंदिरांमध्ये जाऊन विष्णुयागाचा उपक्रम करत राहणं, साक्षेपाने करत राहणं आणि एक नव्हे दोन नव्हे तर 12 विष्णुयाग करणं ही अतिशय भगवत कृपा मात्र साध्य असणारी गोष्ट आहे. आणि ती ग्रंथपारायण दिंडीच्या सर्व सदस्यांनी, सर्व स्वयंसेवकांनी, सर्व हितचिंतकांनी हे शिवधनुष्य पेललं आणि हाती घ्याल ते तडीस न्या, ह्या न्यायाने तडीस आज नेलं. ह्या 12व्या विष्णुयागाच्या अनुषंगाने ते एक प्रारंभ केलेलं संवत्सर व्रत इथे पूर्ण झालं. त्यामुळे ग्रंथपारायण दिंडीचे आणि अर्थात ज्या सगळ्या उपक्रमाचे आधारस्तंभ ज्यांना म्हणता येईल ते श्री वीरेंद्रजी कुंटे यांचे जेवढे धन्यवाद, आभार मानावेत आणि जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. का तर समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे कितीही उपक्रम केले, कितीही उलाढाली केल्या तरी प्रत्येक ठिकाणी परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान ईश्वराचे. हे ईश्वराचं अधिष्ठान समाजाला सातत्याने प्रत्येक उपक्रमातून देत राहणं, दाखवत राहणं हे आजच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. आणि ते काम निरलस वृत्तीने आणि त्याहीपेक्षा ज्याच्यामध्ये अर्थ स्वार्थ यांची तमा, यांची चिंता न बाळगता ते करतायत. त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन. म्हणजे सांगायला हरकत नाही, दिल्लीमध्ये नरेंद्रजी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी होते, आत्ता दुर्दैवाने नाहीत, पुन्हा लवकरच येतील, यावेत ही प्रार्थना. आणि पुण्यात मग कोण आहेत तर ते वीरेंद्रजी आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर अशा या 3 इंद्रांचं स्मरण करून आता आपल्या उपेंद्र चरित्राकडे आपण वळणार आहोत. उपेंद्र ह्या शब्दाचा अर्थ, उप हा शब्द कायम सेकंड, सेकंडरी, दुय्यम, गौण अशा अर्थी वापरला जातो. मुख्यमंत्री असेल त्या मुख्यमंत्र्यानंतर ज्याचा अधिकार आहे त्याला आपण उपमुख्यमंत्री म्हणतो. प्राचार्य असतील तर त्यांच्यानंतर ज्यांचा अधिकार आहे त्यांना आपण उपप्राचार्य म्हणतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. मात्र या सगळ्या शब्दांच्या पंक्तीमध्ये एकच अपवादात्मक शब्द असा आहे की ज्याच्यात उप इंद्र असं म्हटलं गेलं, मात्र त्याचा अर्थ इंद्रापेक्षा जो श्रेष्ठ आहे, इंद्रापेक्षाही जो वरचढ आहे तो उपेंद्र अर्थात भगवान नारायण. त्या भगवान नारायणांचं, उपेंद्राचं चरित्र आपल्याला इथे पाहायचं आहे. आपण जो विषय घेतला आहे, विषयाचं शीर्षक आपण पाहिलं असेल, जगद्गुरू
संत शिरोमणी तुकाराम महाराजांची प्रसिद्ध अभंग पंक्ती आहे. सुरुवात आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. पुढे तुकोबा म्हणतात, कोण्याही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. हा अभंग आहे. आता स्वाभाविक हे शीर्षक वाचल्यावर अशी अपेक्षा असेल की या अभंगावर काहीतरी निरूपण होईल. तर सुरुवातीलाच सर्वांची क्षमा मागून आणि अर्थात संत शिरोमणी तुकोबांची क्षमा मागून हे स्पष्ट करू इच्छितो की या अभंगावर आपल्याला निरूपण नाही करायचं आहे. फक्त या अभंगातल्या पहिल्या या ज्या 2 पंक्ती आहेत, चरण आहेत, त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. एक एक चरण तुकोबांचा घ्यावा आणि अख्खा आयुष्य चिंतन करत राहावं असे अभंग आहेत. त्यामुळे आपण जरी ठरवलं तरी पूर्ण अभंग होणार नाही सोडवून, आणि त्यात 2 दिवस जेमतेम 1.5 तासाचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला आज आणि उद्या या 2 चरणांचं फक्त चिंतन अनुसंधान करायचं आहे. पहिला चरण विष्णुमय जग आज बघूया, आणि त्यातनं शक्य झालं तर उद्याच्या दिवसात वैष्णवांचा धर्म काय तो उद्या पाहू. विष्णुमय जग असं म्हणत असताना पहिलाच शब्द यात येतोय विष्णू. ज्या विष्णूंच्या नावाने इथे हा महायाग संपन्न झाला, 12वा विष्णुयाग संपन्न झाला, तो विष्णू हा शब्द. या देवाशी आपला जो परिचय आहे तो आज त्या देवाच्या अवतारांच्या माध्यमातून अधिक आहे. गेले 2 दिवस आपण इथे कीर्तन सेवेचा आस्वाद घेतलेला आहे. माझ्या अंदाजान पहिल्या दिवशी राष्ट्रीय कीर्तनकार पूज्य श्री चारुदत्तजी आफळे यांच्या वाग्गंगेत सगळ्यांचं अवगाहन झालेलं आहे, आणि हरिभक्तीपरायण संजोताई केतकर यांच्या वाग्गंगेमध्ये, वाग यमुनेमध्ये काल अवगाहन झालंय. निरूपणाचे अभंगही एकानी राम का गुणगान करिये घेतला होता. म्हणजे पहिल्या दिवशी रामाने सुरुवात झाली, रामाच्या प्रांगणात आपण आहोत, आणि काल कृष्णभक्त सूरदास त्यांचं पद निरूपणाला घेतलं होतं. त्यामुळे एक प्रकारे कृष्ण भक्ताच्या गुणगानातून ते कृष्ण तत्व इथे मांडलं गेलं. म्हणजे राम झाला, कृष्ण झाला. आज आपल्याला पाहायचा आहे तो तिसरा हरी. वारकरी संप्रदायामधला जो महामंत्र मानला जातो, राम कृष्ण हरी. हरिपाठामध्ये ज्ञानोबा माऊलींनी ज्या मंत्राचा उद्घोष वारंवार केला तो मंत्र म्हणजे राम कृष्ण हरी. कलिसंतरणोपनिषदामध्ये ज्या मंत्राचा जप केला असता कलिदोष, कली या युगामुळे आलेले जेवढे म्हणून काही आंतरबाह्य जगातले दोष असतील, कलंक असतील, पातक असतील, त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य ज्या मंत्रात आहे तो मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी. शंका अशी येईल की कलिसंतरणोपनिषदामधला संदर्भ काय? तो संदर्भ असा आहे, या उपनिषदामध्ये सांगितलंय, आपण रोज आरती जर म्हणत असू तर त्या आरतीतला शेवटचा जो चरण आहे, आरतीचा समारोप ज्या भजनाने, ज्या पदाने आपण करतो, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, या पदाचा समारोप ज्याने होतो, ज्या पंक्तीने होतो, तो म्हणजे हा कलिसंतरणोपनिषदातला 32 अक्षरी महामंत्र हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा तो महामंत्र आहे. 32 अक्षराचा महामंत्र आहे. आणि या 32 अक्षरी महामंत्राचा जर 13.5 कोटी इतका जप झाला, म्हणजे 13.5 कोटी जप झाला, याच्यावरही चिंतन यापूर्वी इथे झालेलं आहे माझ्या कल्पनेनुसार. एकेका कोटीने आपल्या जन्मपत्रिकेमधली जी एक स्थानं आहेत आपल्या पत्रिकेमध्ये, जर इथे कोणी ज्योतिषातला
जाणकार असेल तर तो अधिक ह्यावर प्रकाश टाकू शकेल. माझा काही अभ्यास नाही. नाही तर मग पंचायत अशी होते की बुवा उतरतायत कधी आणि हात आणि पत्रिका पुढे करतायत कधी. त्यामुळे आधीच क्लिअर करून ठेवतो की माझा काही त्याचा फार अभ्यास नाही. मी फक्त ऐकीव गोष्टी इकडच्या ऐकलेल्या तिकडे जाऊन खपवायच्या या तत्वावर हे सगळे बुवा असतात. हे असे खपवेगिरी करण्यात पटाईत असतात. असो, तर 12 स्थानं आपल्या पत्रिकेमध्ये सांगितलेली आहेत. ही 12 स्थानं कुठली कुठली? पहिलं तनुस्थान, लग्न भाव ज्याला म्हणतात. दुसरं धनस्थान, तिसरं पराक्रमस्थान, चौथं कुटुंब सौख्य स्थान, पाचवं विवाह सौख्य किंवा अध्यात्मस्थान, सहावं शत्रू किंवा रोगस्थान, सातवं विवाह किंवा कुटुंब भागीदार जोडीदार याचं स्थान, आठवं मृत्यूस्थान, नववं भाग्यस्थान, 10वं कर्मस्थान, 11वं आय म्हणजे येणं इन्कम आणि 12वं म्हणजे व्यय किंवा बंधमोक्ष याचं स्थान. अशी 12 स्थानं जी आपल्या आयुष्याचं आपला जो पूर्ण जीवनपट आहे त्याचा एक एक महत्त्वाचा टप्पा दाखवत असतात. अशी 12 स्थानं एकेका कोटीच्या जपाने शुद्ध होतात. आणि या 12 कोटींच्या जपानंतर जो पुढचा 1.5 कोटीचा हिशोब आहे तो तुम्हाला जीवदशेतून शिवापर्यंत परमेश्वरापर्यंत पोचवायला उपयुक्त ठरतो. त्यामुळे असा 13.5 कोटीचा जप जो सांगितला गेला या उपनिषदामध्ये, तोही ज्या नाममंत्राचा सांगितला गेला तो नाममंत्र म्हणजे राम, कृष्ण आणि हरी. यामध्ये राम चरित्र हे नुकतंच सांगितलं गेलं. रामनवमीचा उत्सव झाला असेल, अनेकांनी ऐकलीही असतील त्यावरची कीर्तन प्रवचनं. कृष्णजन्म हा श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे ते चिंतन त्याही वेळी केलं जातं. मात्र मुख्य जे हरिनामस्मरण आहे, हरी कीर्तन आहे, हल्ली ते फार अपवादान होतं. म्हणजे रामावर अनेक जण बोलतात, कृष्णावर अनेक जण बोलतात, मात्र ज्याच्या ठाई गेल्यावर राम आणि कृष्ण दोघंही एकत्र भेटतात त्या हरीवर सहसा फार काही बोललं जात नाही. आपण जर रामाचं व्यक्तिमत्व पाहिलं, आपल्या सर्वांच्या सद्भाग्याने आपण त्या राम आणि कृष्णांच्या सन्निधानामध्ये बसलेलो आहोत. मंदिरामध्ये एका गर्भगृहामध्ये दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम असं राम परिवाराचं ठाण आहे. आणि दुसऱ्या गर्भगृहामध्ये नवनीरदलश्याम अशा राधेसहित भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्णाचं स्थान आहे. त्यामुळे अशा दोन्हींच्या सन्निधानामध्ये आपण इथे बसलेलो आहोत. दोघांची व्यक्तिमत्व जर पाहिलीत, राम जर पाहिला तर तो अगदी ताठ सरळ उभा आहे त्याच्या नामाप्रमाणे आणि त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे. राम हा अगदी सरळ आहे. त्याच्यामध्ये काही कुठेही वक्रता अशी नाहीच मुळी. त्याच्यामध्ये काय आहे तर एक प्रचंड असा दुर्दम्य असा आत्मविश्वास, आणि त्या आत्मविश्वासाबरोबरीने जी गुणांची आदर्शांची मर्यादा आहे ते त्या रामांच्या व्यक्तिमत्वामध्ये अंकित झालेलं आहे. आणि याच्या बरोबर उलटं व्यक्तिमत्व कृष्णाचं आहे. नामापासूनच बघा, राम एकही जोडाक्षर नाही. अगदी कितीही बोबडं बोलणारा माणूस असला, कितीही दात नसले तरी राम उच्चारता येत आहे. आणि याच्या उलट कृष्णाचं बघा, एकही सरळ अक्षर नाही नामामध्ये. कृष्ण एक जोडाक्षर, त्याच्यात सुद्धा महाप्राण अक्षरांचा भरणा जास्त. उच्चारणामध्येच अख्खा आतला जीव बाहेर काढू शकेल असं सामर्थ्य साठवलेलं आहे. आणि पूर्ण चरित्र असं, ज्याला एका प्रकारे टँगल्ड असा इंग्लिशमधला शब्द आहे, गुंतागुंतीचं, सरळ नाहीच काही. रामचरित्र पहा, जिथनं निघालं सरळ रेष मारावी. आदर्शापासून सुरुवात झाली, आदर्शावर परिसमाप्ती झाली, पण
कृष्णचरित्र बघा, जे करू नये ते सगळं करून झालेलं आहे. त्याच्या कोणत्याही गुणाला असा सरळ सामाजिक मर्यादा नीतिमत्ता याचा कोणताही निकष लावता येण्यासारखा नाही, पण तरीही तो आम्हाला रामा इतकाच पूज्य आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, दोनही टोकाची ध्रुववर्ती अशी व्यक्तिमत्व आहेत, मात्र या दोघांनाही जोडणारा जो मधला बिंदू आहे तो हरी आहे. आपण राम पाहतोय, आपण कृष्ण पाहतोय, रामाचं नाम घेतोय, कृष्णाचं ध्यान करतोय, मात्र या दोघांच्या नाम आणि रूपामधून साधायचंय काय, ते पद आहे हरिपद आहे. आपल्याला अभंग माहिती असेल, भैरवी मध्ये आळवला जाणारा प्रसिद्ध, जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा. सगळा खटाटोप आहे बघा, लक्षात घ्या. नाम कोणाचं घ्या, रामाचं घ्या. ध्यान कोणाचं करा, कृष्णाचं करा. कारण त्याच्या इतकं रूप माधुर्य दुसऱ्या कुठल्याच अवतारात नाहीये. त्यामुळे ध्यान करताना कृष्णाचं, नाम घेताना रामाचं, मात्र जिथे जायचंय या नाम आणि रूपाच्या साधनेतून ते पद मात्र हरीचं आहे, ते विष्णूचं पद आहे. म्हणूनच किंबहुना आमच्या वेदांनी सुद्धा हाच उद्घोष लावला, तद्विष्णू परमं पदम सदा पश्यन्ति सूरयः दिवी इव चक्षुराततं तद्विप्रासो विपन्नवो जागृवांसा समिंधते विष्णोर्यत् परमं पदम. विष्णू सूक्ताचा ऋग्वेदातला संदर्भ आहे. म्हणजे बरेच वेळा असा आक्षेप असतो, हे संत मंडळी काहीतरी सांगतात त्यांच्या मनचा मसाला भरून. मुळात वेद शास्त्र ग्रंथ याचं प्रामाण्य याला आहे का, वेद जगत असतात. त्यामुळे संतांच्या सांगण्यात जे आहे ते वेदांचाच सगळा सारगर्भ त्यांच्या सांगण्यातून प्रकट झालेला असतो. त्यामुळे संत काही वेगळं सांगत नाहीत. आमचे जे वेद कित्येक हजार वर्षांपूर्वी त्या ऋषींनी समाधी अवस्थेमध्ये पाहून ठेवले, त्या वेदातलंच तत्वज्ञान संतांनी तुम्हाला आम्हाला सहज समजू शकेल अशा बोलीभाषेमध्ये सांगून ठेवलं. तर सूत्र काय आहे, तद्विष्णू परमं पदम जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा. त्यामुळे आज आपल्याला जे चिंतन करायचं आहे ते राम आणि कृष्ण या दोन चरित्रांपेक्षा मुख्य हरिचरित्र, विष्णू चरित्र, नारायणाचं चरित्र याच्यावर आपल्याला थोडा जास्त आजच्या भाषेत शुद्ध मराठीत फोकस करायचा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं आपण जेव्हा म्हणतोय, पहिलं सूत्र तुकोबांनी आम्हाला सांगितलं, हे अख्खं विश्व हे विष्णुमय आहे, हे जग विष्णुमय आहे. काय आहे हो विष्णू या शब्दाची व्युत्पत्ती, एटिमॉलॉजी, अर्थ काय? आम्ही जेव्हा इथे यागाचा उपक्रम सुरू झाला, ऐकलं की विष्णू सहस्रनामाने सुरुवात झाली पठण. प्रत्येक यागाच्या अनुष्ठानाच्या आरंभी हे विष्णू सहस्रनाम पठण केलं जातं. तर जेव्हा विष्णू सहस्रनामाची सुरुवात केली जाते, महाभारतामधल्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म आणि युधिष्ठिर यांचा संवाद आहे. या संवादातलं हे स्तोत्र आहे. युधिष्ठिराने विचारलाय प्रश्न, असं काय आहे की जे सतत जप्य आहे, कशाचा जप आम्ही करावा? आणि किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. असं काय जप्य आहे की ज्याचा जप केला असता मनुष्य जन्म संसार बंधनातून मुक्त होतो? तेव्हा भीष्मानी जे स्तोत्र सांगितलं ते स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे. आणि त्याची सुरुवात कशी झाली? विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. पुढचं स्तोत्र सर्वांना कंठस्थ असेलच, मी काही ते सगळं म्हणायला इथे बसलेलो नाही. मात्र या स्तोत्राच्या सुरुवातीच्या 2 नावामध्येच सगळं तत्वज्ञान येऊन गेलेलं आहे. पहिलं नाम काय आलं? विश्वम. प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की जर विष्णू सहस्रनाम आहे तर पहिलं नाव विष्णू का नाही? सुरुवात विष्णू पासून झाली पाहिजे. कोणी म्हणेल छंदशास्त्रात बसत नाही, अनुष्टुप छंद आहे. बसतं, बसत नाही असं नाही, बसतं. बघा, म्हणून बघा, विष्णुर्विश्वम वषट्कारो भूतभव्य भवत प्रभु म्हणता येईल.
काही छंदशास्त्राच्या दृष्टीने काही चूक होणार नाही. तरीही असं असताना विश्वम हे नाव का सुरुवातीला घेतलं गेलं? त्याचं कारणच असं आहे, जर विष्णूपर्यंत पोहोचायचं असेल, विष्णूला पाहायचं असेल, विष्णूला अनुभवायचं असेल, तर त्याचं पहिलं दृश्यमान अनुभव्य असं रूप काय आहे? तर ते विश्व हे आहे. विष्णू ही देवता. आम्ही ध्यान करताना म्हणतो श्लोक, आपल्यालाही माहिती असेल, मी चुकलो तर सावरून घ्या. शांताकारम, हां, भुजगशयनम, म्हणा, पद्मनाभम सुरेशम, विश्वाधारम गगन सदृशम, मेघवर्णम शुभांगम, लक्ष्मीकांतम कमलनयनम, योगिभिर्ध्यानगम्यम, वंदे विष्णुम भवभयहरम सर्वलोकैकनाथम, असा आम्ही ध्यानमंत्र म्हणतो. मात्र ते ध्यान केल्यावर आमच्या डोळ्यासमोर उभं काय राहतं? शंखचक्र गदा पद्म पीतांबर मोर मुकुट असं ध्यान उभं राहतं. हे ध्यान या सगळ्या विश्वाच्या अंतरंगात आहे. मात्र हे ध्यान कळण्यासाठी, हे ध्यान दिसण्यासाठी, मराठीतलं ध्यान ते ध्यान नव्हे, ध्यान जे ध्यान विषय आहे, जे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा या अंगांच्या परिपूर्तीनंतर जे केलं जात आहे. आज दुर्दैव असं आहे, सगळेजण योगा करतात आणि योगान मग सांगायला लागतात की आम्ही ते असतं ना, सकाळी आम्ही रोज करतो काय? मेडिटेशन आणि ध्यान अतिशय वेगळ्या प्रक्रिया आहेत. मेडिटेशन म्हणजे टू मेडिटेट ऑन, कोणत्याही एका ध्यान विषयावर लक्ष केंद्रित करणं, एकत्रित करणं, एकवटणं. मग ते कशावर करू शकता तुम्ही? ज्योतिर्ध्यान करू शकता, ज्योतीवर लक्ष केंद्रित करणं, बिंदूवर ध्यान करू शकता, मूर्तीवर ध्यान करू शकता. ते म्हणत असताना आपण ध्यान असा नकळत शब्द वापरतो. मात्र योगशास्त्राच्या दृष्टीने हे ध्यान नाही आहे, ही धारणा आहे. देशबंध चित्तस्य धारणा. त्याच्यासाठी म्हणून एक ध्यान म्हणजे काय? त्या धारणेला धारण करू शकेल, धारणा होऊ शकेल यासाठी सांगितलेली एक सगुण साकार मूर्ती म्हणजे ती शंखचक्र गदा पद्मधारी मूर्ती आहे. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता कुठला आहे? तर तो विश्वाचा आहे. म्हणून पहिलं नाव आलंय विश्वम. आणि तेच सूत्र तुकोबा सांगतायत, विष्णुमय जग. हे सगळं जग, हे चराचर, इथला कण कण हा विष्णुमय आहे. या प्रत्येक कणाकणात तो विष्णू भरलाय. काय गप्पा मारताय बुवा? काय सांगताय? आम्ही जिथे बसलो आहोत ते आसनही विष्णू आहे. आम्ही ज्या रेड कार्पेटवरून चालत आलो तोही विष्णू आहे. ओ त्या रेड कार्पेट खाली जी जमीन आहे, त्या जमिनीवर जी धूळ आहे, तोही विष्णू आहे. समर्थांनी आम्हाला सांगून ठेवलं, अणु रेणू जो या नभा माझी काही, रेता ठावया राघवे वीण नाही. या अख्ख्या ब्रह्मांडात असा एकही ठाव नाही, एकही अंश असा नाही ज्याच्यात विष्णू नाही. म्हणजे काय? आता थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण विष्णू चरित्र असं जेव्हा म्हणतो, विष्णू पुराण असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण काय पाहतो? तर विष्णूंचे वेगवेगळे अवतार पाहतो. आपण दशावतार ऐकलेले आहेत. दशावतारांचा एका श्लोकामध्ये वर्णन जयदेवांनी केलेलं आहे. जयदेवांचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे गीत गोविंदम या नावाचा. आणि त्या गीत गोविंदामध्ये जयदेवांनी एका श्लोकात 10ही अवतारांची, म्हणजे जसं एकश्लोकी रामायण आहे, आदौ राम तपो अनादिगमनम हत्वा मृगम कांचनम, किंवा एकश्लोकी भागवत आहे, आदौ देवकी देव गर्भजननम गोपीगृहे वर्धनम, तसं एकश्लोकी दशावतार चरित्र आहे. वेदानुद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते
दशाकृती कृते कृष्णाय तुभ्यम नमः असा तो श्लोक आहे. एका श्लोकामध्ये 10ही अवतारांची चरित्र आली. पहिला चरण वेदानुद्धरते, मत्स्य नावाचा अवतार धारण केला. जलचर म्हणजे या जगातलं पहिलं जीवतत्व कुठे जन्माला आलं. आमचे जीववंशशास्त्रज्ञही आम्हाला सांगतात की जर काही असा पहिला जीव पाहायचा झाला, शोधायचा झाला तर पाणी. त्याला विज्ञान जेव्हा आज स्वीकृती देतं तेव्हा आम्हाला ते जरा कुठे ऐकायला पटायला लागतं. पण याच्या कित्येक सहस्रक आधी जेव्हा आमचे वेद सांगत होते, आमचे वैदिक ओरडून सांगत होते, या सगळ्या आपो वा इदमग्र आसीत जेव्हा सांगत होते तेव्हा आमचा विश्वास बसत नव्हता. वेदामध्ये हेच सांगितलंय. सगळ्याच्या आधी आप जल नावाचं तत्व आहे आणि त्या जलतत्वामध्ये संचार करणारा पहिला अवतार कुठला झाला तर तो मत्स्यावतार आहे. मग वेदानुद्धरते, तो मत्स्यावतार झाला. त्यांनी काय केलं, मी दशावताराची पूर्ण कथा सांगायला बसलेलो नाही, सूत्र संक्षेप या पद्धतीने आपण पुढे जातोय. जेव्हा या पृथ्वीवरचं सगळं तत्वज्ञान वेदज्ञान नष्ट व्हायची वेळ आली, जलप्रलय झाला, तेव्हा या जलप्रलयातून या ज्ञानाला, आता हे ज्ञान म्हणजे काय पुस्तकात साठवलेलं नाही, लक्षात घ्या. आज दुर्दैवान दाखवतात की मत्स्य अवतार घेतलेला आहे आणि हातात 4 पुस्तकं आहेत. असा अवतार नव्हता. वेद म्हणजे त्या वेदांना ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या कंठामध्ये धारण केलं होतं ते सप्तर्षी. आणि त्या सप्तर्षींना कुठेतरी एक राजाश्रय देणारा पहिला मनु, या मनु आणि सप्तर्षींना एका महानौकेमध्ये ज्याने तारून नेलं जलप्रलयामधून, एकार्णवी सृष्टीतून, तो मत्स्यावतार. म्हणून वेदानुद्धरते, म्हणून वेदांचा उद्धार या मत्स्यावतारात केला. दुसरी आहे जगन्निवहते, हे सगळं जग धारण केलं. निवह निर्वाह, धारण करणे, वाहणे. आता आपल्याला कथा माहिती आहे कुर्मावताराची. कुर्मावतारामध्ये तो मंदर पर्वत फक्त पाठीवर घेतला होता, मात्र अख्खी पृथ्वी ही या कूर्म अवताराच्या पाठीवर ठेवलेली आहे, स्थित आहे. आता आपल्याला वारंवार आजच्या विज्ञानाचा आढावा घ्यायला लागेल, नाही तर ते विज्ञानाचं आहे सांगितल्याशिवाय हल्ली फार खोड समाजामध्ये पसरलेली आहे. सगळं ते तुम्ही ते सांगताना पुराणातलं ते नको, आम्हाला वैज्ञानिक सायंटिफिक काय आहे ते सांगा. म्हणजे तत्व जरी वेदातलं असलं आणि ते पाश्चात्य विद्वानांनी आमच्याकडून चोरून सायंटिफिकच्या नावाखाली आमच्या गळ्यात उतरवलेलं असलं तरी आम्हाला तेच लागतं. सायंटिफिकली सांगा. मग काय, आज जी पृथ्वी आहे म्हणजे भूखंड आहे तो कसा आहे तर तो समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणारा आहे. सगळी खंड ही आज ज्या विस्कळीत अवस्थेत दिसत आहेत तशी ती पूर्वी नव्हती. ती पूर्वी एकत्रित एकसंध असा भूभाग होती आणि काहीतरी भूगोल घटना घडली, काहीतरी एक उपग्रह लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला आणि त्याच्यातून ती खंड फुटली आणि समुद्राच्या पार्श्वभागावरून वाहत वाहत आजच्या स्थितीला पसरली, पोचली. हे आमचा आजचं भूगोल शास्त्र सांगतं. आता यांचा जो वाहण्याचा क्रम आहे तो कसा आहे, एका दिवसात आज इथे होतं उद्या तिथे गेलं असं नाही. मंद मंद हा प्रवास सुरू आहे. कासवाची कुर्माची गती ही अतिशय मंद मानलेली आहे. म्हणजे या कासवाच्या कुर्मावताराच्या पृष्ठावर हे जगत धारण केलेलं आहे. म्हणजे काय, सायंटिफिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर ही जी खंड हळूहळू सरकतायत, वाहत आहेत, ती कूर्म गतीनं वाहत आहेत. म्हणजे त्या कूर्म गतीचं अधिष्ठान म्हणून तो भगवंताचा दुसरा कूर्मावतार आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो जल आणि स्थल दोन्हीकडे वावरणार आहे. म्हणजे आता ही दुसऱ्या प्रकाराची सृष्टी झाली. पहिली जलचर सृष्टी झाली, दुसरी उभयचर जलस्थलचर. पण अजून पूर्ण पृथ्वीवर रुळला नाहीये माणूस. त्याच्यासाठी तिसरा अवतार सांगितला, भूगोल मुद्बिभ्रते.
त्या भूगोलाला या हरीने, या नारायणाने आपल्या दाढांवर धारण केलं, सुळ्यांवर धारण केलं. जेव्हा त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने अख्खी पृथ्वी मलावृत करून, म्हणजे मल, त्याला सोफेस्टिकेटेड भाषेमध्ये पंक, चिखल असं म्हणून सांगितलं, मात्र अक्षरशः मल आवरणामध्ये अख्खी पृथ्वी झाकोळून गेली. आणि अशा वेळी त्या मलातून, म्हणजे आपण आपल्या सोयीसाठी चिखल म्हणूया, त्या चिखलातून ती पृथ्वी जेव्हा बाहेर काढायची गरज आली, तेव्हा तिसरा अवतार धारण केला गेला, जो वराह, जो रानडुक्कर, गावातलं नव्हे, सुकर नव्हे, सुवर, म्हणजे जे नगरामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये असतं ते, आणि जे जंगलामध्ये, वनामध्ये राहतं त्याला डुक्कर म्हटलं जात नाही. एकतर मराठीत त्याला रान असा शब्द लावून रानडुक्कर तरी म्हणतात, आणि संस्कृतमध्ये अगदी परफेक्ट शब्द त्याला दिलाय, वराह. म्हणजे काय? ज्याचा आहार वर आहे, उत्तम आहे, म्हणजे जो औषधी वनस्पतींची कंद, मुळं, फळं ही भक्षण करतो, तो वराह, वराहार वराह. तो वराह तिसरा अवतार आहे. त्यांनी काय केलं? ही पृथ्वी, आधार दिला त्या पृथ्वीला, त्या पंकिल, चिखल, मल आवृत अवस्थेत असणाऱ्या पृथ्वीला मनुष्यांद्वारे राहण्याजोगं बनवलं. तिसरा अवतार झाला. आणि जीवसृष्टीतला तिसरा क्रम म्हणजे आता जलचर, जलस्थल म्हणजे उभयचर, आता स्थलचर अशी सृष्टी तयार झाली. भूगोल मुद्बिभ्रते दैत्यम दारयते. पुढचा अवतार दैत्य, म्हणजे दितीचे जे दोन मोठे मुलगे होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यातल्या त्या हिरण्यकश्यपूला ज्यांनी दारयते, फाडलं, असं अर्ध नर केसरी असं रूप. म्हणजे आता पृथ्वीवर नुसते चिखलाच्या अवस्थेत नाहीत, तर कुठे बसून मारलं? तर उमऱ्यावर बसून मारलं. म्हणजे आता पृथ्वीवर घरं बांधली जात आहेत, वास्तुनिर्मिती होतीये, आणि अशा वास्तूच्या उमऱ्यावर, अजून वास्तूत आत प्रवेश केलेला नाही, आणि अशा त्या वास्तूच्या उमऱ्यावर बसून त्या दैत्याला मारलं. म्हणजे आता हळूहळू मानवी संस्कृती ही विकासाकडे वाटचाल करायला लागली आहे, घरं बांधायला लागली आहेत. वनामधून, जंगलामधून, गुहेतून हळूहळू घराकडे माणूस वाटचाल करायला लागलाय, पण अजून पूर्ण रुळला नाहीये. त्यामुळे अर्ध मस्तक, अर्ध शरीर हे सिंहाचं आहे, वनचराचं आहे, आणि अर्ध शरीर हे नराचं आहे. जीव विकासातला, उत्क्रांतीतला हा चौथा टप्पा आहे. पुढचा टप्पा दैत्यम दारयते बलिम छलयते. बलिराजा, त्याला फसवण्यासाठी जो वामन नावाचा अवतार घेतला. वामन याचा अर्थच मुळात ठेंगू, खुजा. जर मनुष्य जन्माला आला आणि त्याचा उत्क्रांतीचा काळ पाहिला, तर एक अवस्था त्याची ही ठेंगूची होती, ज्यांना डॉर्व्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ती अवस्था मानव वंशामध्ये फार महत्त्वाची गणली जाते. तो टप्पा या वामनाच्या, जो त्या 3 पावलांचं दान मागण्यासाठी बळीच्या दारी गेला, मात्र ते मिळाल्यावर 3 लोकांना ज्याने पादाक्रांत केलं, असा वामन. बलिम छलयते क्षत्रक्षयम कुर्वते. त्याच्या पुढची अवस्था, आता पूर्ण विकसित मानवाच्या रूपात हरी आलेत. परशुराम असा पुढचा अवतार आहे. आणि क्षत्रक्षयम, आता संस्कृती इतकी रूढ झाली आहे की त्या संस्कृतीमध्ये अंतर्गत विवाद माजलाय. तुम्ही श्रेष्ठ का आम्ही श्रेष्ठ, तुम्ही सत्ताधारी का आम्ही सत्ताधारी. नी त्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाला त्या व्यवस्थेचं, अनुशासनाचं महत्त्व दाखवण्यासाठी पुढचा परशुराम अवतार झालाय, ज्याच्यामध्ये क्रोध
हाच मूळ स्थायी स्वभाव धारण केलेला आहे. म्हणजे अजून माणूस हा शांततेच्या अवस्थेत आलेला नाहीये. कुठेतरी हाणामाऱ्या, युद्ध, संघर्ष, द्वंद्व हा त्याच्या आयुष्याचा एक अपरिहार्य भाग राहिलेला आहे. तो अवतार म्हणजे परशुराम अवतार आहे. त्याच्या पुढचा अवतार हा रामावतार, जो पूर्ण नीती मर्यादा, धर्माची सर्वात अत्युच्च स्थिती, शिखर ज्या अवतारामध्ये, म्हणजे संस्कृती काय असते, जिथे शत्रू हा देखील आपली मर्यादा उल्लंघत नाही, अशा एका सामाजिक संस्कृतीचं प्रतीक, प्रतिबिंब हे रामचरित्र होऊन जातं. पौलस्त्यम जयते हलंकलयते. पुन्हा एक चक्र, एक सर्कल, एक सायकल सुरू झालं. इथे मला आठवण होते आईन्स्टाईनच्या एका प्रसंगाची. आईन्स्टाईनला एकाने विचारलं, जेव्हा प्रख्यात त्या अणुसिद्धांताची मांडणी त्यांनी केली आणि ज्या सूत्रावरून पुढे अणुबॉम्बचा शोध लावला गेला, हे सगळं जेव्हा झालं तेव्हा आईन्स्टाईनला एका मुलाखतीत विचारलं गेलं, म्हणाले, नुकतीच 2 महायुद्ध आपण पाहिली, जगावर ही सगळी संकट आपण अनुभवली, आता आम्हाला सांगा 3ऱ्या महायुद्धामधली हत्यारं काय असतील, 3ऱ्या महायुद्धामध्ये कोणती अस्त्रशस्त्र, आयुध वापरली जातील ते आम्हाला सांगा. आईन्स्टाईन हसला. तो म्हणाला, मी नाही सांगू शकत, मात्र मी 4थ्या महायुद्धात कुठली अस्त्रशस्त्र वापरली जातील ते नक्की सांगेन. जे वार्ताहर होते, पत्रकार होते, त्यांनी कान टवकारले, म्हणाले, क्या बात है, एक आम्ही 3ऱ्याचं विचारतोय, हे 4थ्याचं सांगतायत, काय काय म्हणाले सांगा. आईन्स्टाईन म्हणाला, 4थ्या महायुद्धामध्ये पुन्हा माणूस दगड, धोंडे आणि काठ्या सोटे यांनी लढेल. म्हणजे काय, तर 3ऱ्या महायुद्धामध्ये वापरली जाणारी शस्त्र इतकी भयानक, इतकी संहारक असतील की मानवी संस्कृती ही पूर्ण बेचिराख होईल, काहीही उरणार नाही आणि पुनश्च हरिओम अशा अवस्थेला, म्हणजे दगड, घोटे आणि काठ्या सोटे याच्यावर युद्ध करायची वेळ येईल. रामाच्या त्या अत्युच्च अशा अवतारामध्ये धर्म, संस्कृती सगळं शिखरावर पोचलं होतं, मात्र पुन्हा अवनती सुरू झाली आणि ती पुढच्या बलराम अवतारात दाखवली. काय हत्यार दाखवलं, तर नांगर. म्हणजे इथे एक सामाजिक उत्क्रांतीमधला मोठा टप्पा दाखवला की आता माणूस शांतता प्रिय झाला आणि तो शेती, उद्योग, उदीम याच्याकडे वळला. आधी प्राधान्यक्रम वेगळा होता, प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. आधी लढणं, शत्रूचे भूप्रदेश पादाक्रांत करणं, नवीन नवीन राज्य जिंकणं हा आधी प्राधान्यक्रम आधीच्या समाजात होता. मात्र आताचा प्राधान्यक्रम हा शेती, व्यापार, उद्योग, म्हणजे थोडक्यात वैश्यवृत्ती हा होता. याच क्रमाने आपण जर एक दुसरा सिद्धांत पाहिला, 4 युगांचा आणि 4 वर्णांच्या आधिपत्याचा सिद्धांत, तर सत्ययुगामध्ये ब्राह्मण वर्ण हा समाजाचा धुरंधर मानला होता. त्रेतायुगामध्ये क्षत्रिय वर्ण हा समाजाचा धुरंधर ठरला होता. द्वापर युगामध्ये वैश्य वर्ण आणि कलियुगामध्ये शूद्र वर्ण यांच्याकडे समाजाचं धुरंधरत्व, सगळी समाजाची धुरा ही सोपवलेली होती. त्याचंच एक प्रतीक हल म्हणजे नांगर धारण करणारा बलराम हा नारायणाचा पुढचा अवतार सांगितला गेला. महाराष्ट्रामध्ये जी दशावताराची परंपरा सांगितलेली आहे, त्या दशावताराच्या परंपरेमध्ये कुठेही बलरामाचं नाव येत नाही. महाराष्ट्रात त्याला नारायणापेक्षा शेषाचा अवतार मानतात. मात्र भागवताचा अंतस्थ पुरावा जर आपण पाहिला तर भागवत, महाभारत आणि विष्णू पुराण या तीनही पुराण इतिहास ग्रंथामध्ये कथाभाग असा येतो, जेव्हा आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे गांजलेली पृथ्वी नारायणाकडे गेली, तेव्हा नारायणाने आपले 2 केस उपटून तिला दिले
एक होता शुक्ल आणि दुसरा होता कृष्ण. आणि या केसांचा अवतार, शुक्ल केशाचा अवतार हा बलराम झाला आणि कृष्ण केशाचा अवतार हा अर्थात नावाप्रमाणे कृष्ण झाला. म्हणजे तिथे बलराम हा देखील विष्णूंचाच अवतार आहे हे स्पष्ट होतं. तर बलरामाचा अवतार हा पुढचा आहे, त्याच्या पुढचा अवतार हा हलम कलयते कारुण्य मातन्वते, पुन्हा करुणेचा उपदेश देणारा, कारुण्य जगाला शिकवणारा तथागत बुद्ध, त्याचा अवतार पुढचा 9वा अवतार मानला गेला. आणि शेवटचा अवतार कलंकी पुढे देव होणार आहे. शेवटी कलियुगाच्या अवसान काळी, समाप्ती काळी शंभल किंवा संभल नावाच्या ग्रामी विष्णुयशा नावाच्या एका विद्वान विप्राच्या घरी हा कल्की अवतार होईल असं चरित्र एक सांगितलं गेलं. हे दशावतार आपण पाहिले. मात्र या दशावतारामध्ये एक फार मोठं उत्क्रांतीचं सूत्र आपल्याला दिलं. काय? प्रत्येक जीव योनीमध्ये, प्रत्येक जीवकोटीमध्ये, मग ज्या 4 जीवकोटी मानल्या म्हणजे जारज मनुष्य, अंडज अंड्यातून उत्पन्न होणारा, स्वेदज आणि उद्भिज्ज. स्वेदज म्हणजे आपल्या स्वेद घामातून किंवा घर्मसदृश, ज्याला शुद्ध मराठीत ह्युमिडिटी असं म्हटलं जातं, दमट हवा, त्याच्यात उत्पन्न होणारी सृष्टी. आणि शेवटची उद्भिज्ज म्हणजे बीज फोडून प्रकट होणारी वृक्ष वनस्पती लता ही सृष्टी. या प्रत्येक सृष्टीमध्ये जो जो जीव अवतरला तो त्या विष्णूचा, नारायणाचा अंश होता. सर्वम विष्णुमयम जगत असं हे विष्णू तत्व आहे. म्हणजे काय? थोडक्यात अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या चराचराचा, जगाचा आत्मा हा विष्णू आहे. उपनिषदामध्ये ज्याला ब्रह्म म्हणून म्हटलेलं आहे, ते ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते तत्व म्हणजे विष्णू आहे. ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्ती केली बृहणात, जे व्यापत जातं, जे विस्तारत जातं, जे मोठं होत जातं. आजच्या पुन्हा विज्ञानाच्या, सायंटिफिक लागतं ना आपल्याला सगळं, सायंटिफिकली प्रूव्हन असल्याशिवाय आमचा बुवांवर विश्वास बसत नाही. मग आमचं मॉडर्न सायन्स काय सांगतं? एक्सपांडिंग युनिव्हर्स, विश्व विस्तारवाद. हे विश्व सतत वाढत चाललंय, विस्तारत चाललंय. हे जे काही वाढणं, विस्तारणं आणि वाढलेल्या विस्तारलेल्या विश्वाला व्यापणं आहे, ते व्यापणारं तत्व म्हणजे बृहणत्वात ब्रह्म. ते विस्तार पावणारं तत्व म्हणजे ब्रह्म आहे. आणि तेच तत्व विष्णू या शब्दात सांगितलं. विष हा धातू आहे. 2 धातू आहेत. संस्कृत भाषेचा, व्याकरणाचा जर विचार केला तर एक विष आहे म्हणजे शहामृगातला श, आणि दुसरा विष षटकोणातला श. आता वर्णांमधले ही तफावत ही कालबाह्य हळूहळू व्हायला लागली आहे. सगळं रोमनाइज्ड करायची हल्ली सवय लागलेली आहे. त्यामुळे श आणि श मध्ये भेद असतो. हल्ली लोकांना वेगळं सांगायला लागतं. विष या धातूचा अर्थ आहे हो इच्छा करणं का? नाही, इंग्लिशमध्ये विष म्हणजे इच्छा करणं. मराठीमध्ये विष किंवा संस्कृतमध्ये विष या धातूचा अर्थ आहे प्रवेश करणं. प्रवेश या शब्दामध्येच तो विष धातू आहे. या सगळ्या विश्वामध्ये जो प्रवेश करून राहिलाय, अंतरंगात शिरलाय. आपण सुरुवातीला जो मंगलाचरणाचा श्लोक पाहिला त्या श्लोकातच वर्णन आहे, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. ओ पहिला शब्द आहे पुरुषाय तुभ्यम. लगेच उजवीकडच्या मंडळींनी एल्गार नाही करायचा. ओ त्या विष्णूला पुरुष का म्हणतात? दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं, सगळे जे नको ते वाद होतात ना ते महाराष्ट्रातच होतात. का? ते ज्याचं त्यांनी कारण मीमांसा करावी.
मध्यंतरी वाद झाला हो, ते पुरुष सूक्त तुमच्या पूजेतनं काढून टाका. पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या पूजेमध्ये पुरुष सूक्त वापरू नका. का? स्त्री पुरुष समानतेवर गदा आलेली आहे. मग त्याच्यावर दुसरा विचार आला, ओ मग स्त्री सूक्त का नाही? मग काही लोक श्री सूक्तालाच स्त्री सूक्त म्हणून म्हणायला लागली. म्हणजे कुठल्या सूक्ताचा काय विचार करायचा, अंतरंगाचं अज्ञान असलं, आत काय आहे हे माहितीच नसलं की कशी पंचायत होते आणि कशी समाजाची अवनती होत जाते, त्याचं हे सगळं ज्वलंत उदाहरण आहे. तिथे पुरुष असं नाव त्या परमात्म्याला, विष्णूला वापरलेलं आहे. ओ आम्ही इथे जेव्हा हवन करतो तेव्हा त्या हवनाला जे सूक्त वापरलं जातं ते पण पुरुष सूक्तच असतं. अत्यतिष्ठत दशांगुलम असं त्या पुरुषाचं वर्णन आहे. इथे तो पुरुष म्हणजे मेल फिमेल, नर मादी यातला पुरुष नाहीये हो. तिथे पुरी शेते इति पुरुषः, जो या देहरूपी पुरीमध्ये वास करून राहतो, नांदतो, तो म्हणजे देहरूपी नगरीमध्ये राहणारा कोण? आत्मा, तो पुरुष आहे. तिथे स्त्री पुरुष यातला पुरुष नाही धरायचा आहे. मगाशीच मी सांगितलं, जे वेद सांगतात तेच आमचे संत सांगतात, काही वेगळं सांगत नाहीत. वेदांनी हा सिद्धांत पुरुष सूक्तात सांगितला, तोच सिद्धांत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात सांगितला. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ. काही वेगळं आहे का? कुठे काही मतभेद आहेत का? पण आज तर दुर्दैव समाजाचं आहे, संत कसे वेदविरोधी होते. वेद आणि वैदिकांची परंपरा त्यांना कशी मान्य नव्हती हे सांगण्यात आज लोकांना स्वारस्य वाटायला लागलंय. असो, त्याची कारण मीमांसा करायचं कारण नाही. त्यांच्या कर्माने ती फळं ते भोगणार आहेत. पण या प्रत्येक गोष्टीचं मर्म समजून मग त्याच्यावर बरी वाईट प्रतिक्रिया देण्याचं धाडस लोकांनी करावं, यासाठी ही मधली मधली बडबड आहे. ही कृपया नोंद घ्यावी. सांगायचं तात्पर्य असं, पुरुष हा शब्द तिथे आला. हा जो श्लोक मी उद्धृत केला मंगलाचरणामध्ये, हा कोणाचा आहे? भागवताच्या 4th स्कंधामध्ये वर्णन आहे. ध्रुवू धाकुटा असं समर्थ वर्णन करतात. धाकटा जेमतेम 8-9 वर्षाचं वय होतं आणि असा ध्रुव बाळ मनान घेतलं की असं पद प्राप्त करायचं की ज्या पदावर एकदा बसलो की कोणी उठ म्हणता कामा नये, हलवता कामा नये. कारण काय झालं होतं? सूर्यवंशी उत्तानपाद राजा, त्या सूर्यवंशातला तो उत्तानपाद राजा आणि त्याच्या त्या 2 भार्या, त्यातली एक सुरुची आणि दुसरी सुनीती. त्या सुरुचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा बाळ ध्रुव. सुरुची लाडकी, जिच्याकडे त्या राजाची अभिरुची जडलेली होती ती सुरुची. मात्र नीती ही रुचीला धरूनच असते असं नाही. याचंच रूपक कदाचित सुरुची वेगळी आहे आणि सुनीती वेगळी आहे आणि दोघींमध्ये सवती मत्सर आहे. बरेच वेळा असं होतं, आपली अभिरुची आपल्याला नीती सुनीतीपेक्षा बरोबर विरुद्ध दिशेला नेते. त्याचंच प्रतीक ही कथा आहे. असो, तर सुनीतीचा बाळ ध्रुव, सुरुचीचा बाळ उत्तम, दोघंही आपल्या वडिलांच्या जन्मसिद्ध हक्क असलेल्या मांडीवर जाऊन बसले आणि तेव्हा त्या सुरुचीने या ध्रुवाला ढकलून दिलं. म्हणाली, तिथे अधिकार सांगण्यासाठी तुला माझ्या पोटी आधी जन्म घ्यायला लागेल. तो बिचारा ध्रुव हिरमुसला झाला आणि आता म्हणाला काय करायचं? आईकडे गेला. आई म्हणाली, अरे अशा मर्त्य आसनांसाठी, बघा सगळी खटपट कशासाठी आहे? आसनासाठी आहे, खुर्चीसाठी आहे. म्हणजे ध्रुवाच्या बाबतीत वडिलांची मांडी ही ती खुर्ची होती. आजच्या मंडळींसाठी आणखीन कुठली तरी आसनासाठी सगळा खटाटोप आहे. प्रत्येकाला असं आसन मिळावं की एकदा चढलं की तिथनं उतरायची वेळ येऊ नये, याची खटपट आहे. पुराण काय, इतिहास काही वेगळं सांगत नाहीयेत. माणसाची प्रवृत्ती तेव्हाही तीच होती, आजही तीच आहे.
मात्र ती प्रवृत्ती जोपासण्याची जी पद्धत होती तिच्यामध्ये तफावत पडलेली आहे. हा ध्रुव काय घेतलं मनाने, म्हणाला आईला विचारावं. आई म्हणाली, अरे या मर्त्या आसनाची कशाला आस धरली आहेस? हा जो भगवान नारायण आहे त्याची उपासना कर, तो तुला असं स्थान देईल की जिथनं तुला जीव काय देव सुद्धा हलवू शकणार नाहीत. बघा आई वडिलांची केवढी मोठी जबाबदारी असते. म्हणजे आता आजचं आपलं माध्यम वेगळं आहे, वाङ्मयाचीच सेवा आहे. नारदीय गादीवरून करताना थोड्या विनोदांचा दृष्टांताचा आधार घेता येतो, तसं व्यासगादीवरून बोलताना काही बंधनं पाळायला लागतात. त्यामुळे तिकडे आपली हरिदासाची कथा न गेलेलीच बरी. मात्र जेव्हा असे मोहाचे किंवा व्यामोहाचे, शोकाचे किंवा दुःखाचे क्षण आपल्या मुलांच्या आयुष्यात येत आहेत, आजच्या शुद्ध मराठीत जेव्हा डिप्रेशनने ती ग्रस्त होत आहेत, तेव्हा त्यांना काय सांगायचंय, काय उपदेश करायचा आहे, हे आई वडिलांच्या हातात आहे. आणि ते सुनीतीने उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे. ती सांगते, अशा फालतू भौतिक मर्त्य आसनाच्या कशाला मागे लागतोस? ध्यास धरायचा आहे, छंद धरायचा आहे, तर तो अशा तत्वाचा धर की जे एकदा मिळालं की आयुष्याचं कल्याण होईल. आणि तो आईचा उपदेश याने ऐकला आणि वनामध्ये जाऊन 6 महिने कठोर तपश्चर्या केली. वर्णन असं आहे, भागवतकार म्हणतायत बघा, म्हणजे त्या पुराणातल्या एका वर्णनामध्ये भौगोलिक तत्वही कसं सांगून गेलेत भागवतकार. तो ध्रुव तप इतकं कठोर करतोय, क्रमाक्रमाने एक एक आहार टाकत चाललाय. आधी कंदमूळ फलभक्षण करत होता, ती सोडली. पाणी सोडलं. वायू घेत होता, वायू वर जगत होता, तोही सोडला. वायुरोधन झालं, बाहेरचा वायू बाहेर, आतला वायू आत. आणि अशा वेळी त्या वायुधारणा करत असताना तो एका पायावर उभा राहिला. एक पादाग्र स्थितासन अशी अवस्था आली. आणि एका पायावर तो ज्या क्षणी उभा राहिला, अख्खी पृथ्वी त्या बाजूला कल्ली, जी अजूनही आज मूळ पदावर आलेली नाही. खरं आहे का मी म्हणतोय ते? आजही आम्ही भूगोलामध्ये शिकतो, पृथ्वीचा आस कल्लेला आहे. आणि त्याला कारण काय, तर आजचाही भूगोल सांगतो ध्रुव. मात्र आजच्या भूगोलानं सांगितलेला ध्रुव वेगळा आहे आणि पुराणातला हा ध्रुव वेगळा आहे. असो, तो काही आजचा आपला विषय नव्हे. ध्रुव बाळ एका पायावर उभा राहिला आणि अख्खी पृथ्वी तिकडे एका बाजूला कल्ली. आणि शेवटी त्या देवांना साकडं पडलं. आता म्हणाले तुम्हीच बघा, नारायणाकडे जाऊन साकडं घातलं तेव्हा नारायण प्रकट झाले. आणि वर्णन असं आहे की त्याच्या अंतरंगामध्ये जी मूर्ती होती, ती आतली मूर्ती हळूहळू हळूहळू लुप्त होत गेली, अचानक अदृश्य झाली. आणि माझ्या अंतरंगात जो पकडलेला धरलेला धरीला पंढरीचा चोर होता ना, तो अचानक कुठे गेला? म्हणून तो ध्रुव कावरा बावरा झाला आणि डोळे उघडून बघायला लागला. हा बनाव भगवंतानी कशासाठी केला होता हो? त्याची जी वायुधारणा झाली होती आणि अख्ख्या पृथ्वीचा समतोल ज्यामुळे बिघडत होता, त्या अवस्थेतून त्याला पुन्हा माणसात आणलं. आणि जे ध्यान त्याला आत दिसत होतं, तो जो बघत होता ते ध्यान आता त्याला साकार समोर दिसायला लागलं. म्हणजे विश्व पासून विष्णू ही अवस्था त्याच्या बाबतीत साकार झाली. जे आत होतं ते बाहेर दिसायला लागलं. आणि आता ते मंगल असं ध्यान पाहिल्यावर त्याला पहिली उर्मी झाली, इतकं सुंदर ध्यान आहे, आता याचं वर्णन करावं, याचं स्तवन करावं. मात्र पंचायत अशी आहे, त्याचं स्तवन करण्यासाठी जेव्हा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण खर्ची घातली तरी थांग पत्ता सांगवत नाही. आम्ही देवीच्या आरतीत नकळत म्हणून जातो, अर्थ लक्षात येतो का बघा. त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसी नाही, 4ही श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. ओ, इथे केवळ विष्णू याग नाही, विष्णू पंचायतन याग आहे. आदिशक्ती आहे, तोच
आदि शिव आहे, तोच गजानन आहे, तोच सूर्य आहे आणि या सर्वांच्या रूपात नटलेला महाविष्णू ही तोच आहे. हेच सूत्र आहे. ज्याचं स्तवन करण्यासाठी वेद सुद्धा शेवटी नेती नेती म्हणून काढता पाय घेतात. त्यालाही बोलता येत नाही. नेती नेती शब्दे न ये अनुमाना. आरतीवर एकदा स्वतंत्र बोलायला लागेल. काय बोलावं, कसं वर्णन करावं कळत नाही. नाही बाबा, न इति लांबूनच काढता पाय वेदानेही घेतला. तिथे मी, माझं वय, माझा अधिकार तो काय, कशी स्तुती करू असा प्रश्न पडला. आणि या भक्ताला ही जी दुविधा, हे जे साकडं पडलंय ते भगवंतानी ओळखलं. मन कवडा आहे भगवंत, प्रत्येकाच्या अंतरंगात वास करतोय. त्यामुळे हे हृदयीचे ते हृदयी पोचायला तिथे वेळ लागत नाही. त्याला मधला कुठलाही प्रकारचा कम्युनिकेटर लागत नाही, मेडिएटर लागत नाही. जे सांगतात मीडिएटर लागतो ते धर्म वेगळे आहेत. आमच्या हिंदू धर्मात कधीही परमेश्वराशी संधान साधायला कोणत्याही प्रकारचा मीडिएटर कधीही लागत नव्हता. त्या ध्रुवाच्या अंतरंगातला भाव त्या नारायणाने ओळखला आणि काय केलं, अलगद आपल्या हातातल्या शंखाने त्याच्या उजव्या गालाला स्पर्श केला. अलगद नकळत स्पर्श झाला आणि त्या गालाला शंखाच्या झालेल्या स्पर्शाने वेदांचं आणि वेदांताचं सार त्याच्या मुखातून बाहेर पडलं. तो श्लोक आहे, योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. काय बोलतोय, हे जे माझ्या आत शिरून प्रविश्य, अंतः प्रविश्य, कुठनं सुरुवात झाली, विष या धातूपासून सुरुवात झाली होती. विष्णू या शब्दाची व्युत्पत्ती आपण पाहत होतो. जो या सगळ्या चराचरामध्ये प्रवेश करतो, चेतना देतो, चैतन्य आणतो, तो परमात्मा, ते परम तत्व, परम चैतन्य म्हणजे विष्णू आहे. सगळ्यात प्रवेश करून राहणारा म्हणून तो विष्णू आहे. दुसरा अर्थ आहे विष म्हणजे व्याप्तौ, व्याप्त होणे. व्याप्ती आहे त्याच्यामध्ये प्रवेश करणे विष, आणि वाढत जाणे, विस्तारत जाणे यासाठी धातू आहे विष. आणि या दोन्हीला जो प्रत्यय लागला आहे तो स्नू किंवा श्नुच असा प्रत्यय आहे. हा प्रत्यय आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा आहे त्यामध्ये ह्या प्रत्ययाने आलेला एक शब्द आपण ऐकला असेल. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. वर्धिष्णू असा शब्द आला. मध्यंतरी एक वाद आला होता, समाजामधली सहिष्णुता कमी होत चालली आहे. पुन्हा श्नू प्रत्यय, सहिष्णू. अजून शोधायचं झालं, विष्णू सहस्रनामामध्ये असे अनेक शब्द आहेत. जिष्णू, जो सतत जिंकत जातो. हा जो स्नू किंवा श्नू हा प्रत्यय आहे ना, तो जो काही भाव आधीच्या धातूतून सांगितला आहे त्याची नित्य वृद्धी, वाढ हा दाखवण्यासाठी तो स्नू प्रत्यय आहे. म्हणजे काय, विष असा धातू जेव्हा येतो, व्याप्ती आहे, ज्याची व्याप्ती सदैव वाढत जाते, जो कधीही कोणत्याही प्रकारच्या मोजमापामध्ये अडकणारा नाहीये, मोजता येणारा, परिमित नाहीये, म्हणून त्याचं एक नाव अनंत असं आहे. तो विष्णू आहे. आम्ही त्याचं वर्णन करत असताना एक नाव आम्हाला पुरत नाही. जितुके मालक तितुकी नावे, हृदये तितुकी त्याची गावे, परीन ओळखी कुणीही त्याला, दीन अनाथ अनाम, असं आमचे आधुनिक वाल्मिकी आम्हाला सांगून गेले. कोणाबद्दल सांगतायत? हेच तत्व आहे. त्याचा व्याप्ती, त्याचा विस्तार इतका आहे, जे जे समोर रूप दिसतंय. तुकोबा आम्हाला अभंगात या तेच सांगतायत, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कशासाठी आहे? प्रत्येक भूतामध्ये
तो विष्णू एकतर प्रवेश करून राहिलाय, नाही तर त्या भूताच्या रूपामध्ये तो विष्णूच आहे. म्हणून त्याचा मत्सर करायचा नाही, त्याची सेवा करायची. गंमत अशी झाली, गुरुचरित्रामध्ये प्रसंग येतो की ते 3 देव अनसूयेची परीक्षा पाहायला गेले आणि तिन्ही देवांनी ती परीक्षा घेतली. मात्र त्या परीक्षेचा रिझल्ट आला तो देवांच्याच विरोधात गेला. त्यांना बाळ होऊन त्या अनसूयेच्या अंगणी खेळावं लागलं. आणि जेव्हा त्या देवांच्या पत्नी आल्या, त्यांनी अनसूयेची मनधरणी केली की दे बाबा, दे बाई आमच्या पतींना परत, आणि दिलं. तेव्हा जाता जाता त्या तीनही देवांनी अनसूयेला वरदान दिलं, तुझ्या घरी आम्ही अवतार घेऊ. ब्रह्मदेवानी अवतार घेतला चंद्राचा, शिवानी अवतार घेतला दुर्वासाचा आणि विष्णूंनी अवतार घेतला दत्तात्रेयांचा. चंद्र गेले चंद्रलोकी, दुर्वास गेले तप करायला तपोलोकी. मात्र आईच्या छत्रछायेखाली वाढला हा दत्त. मात्र त्या आईला वारंवार आठवण येई आपल्या जवळ नसलेल्या 2 बछड्यांची. त्या पाडसांचं जेव्हा जेव्हा स्मरण होई तेव्हा तेव्हा ही आई दुःखी व्हायची. साहजिक आहे, जे जवळ नसतं त्याची आठवण आधी होते. जे हातात आहे ते दिसत नाही, जे नसतं ते आधी आठवतं. तसं जेव्हा आईचं हे दुःख पाहिलं तेव्हा दत्तात्रेयांनी सांगितलं, अगं हे सगळं विश्व माझ्या ठाई सामावलंय, तू त्यांच्यासाठी कशाला शोक करतेस, ते दूर कुठे गेलेत बघ, माझ्याच ठाई त्यांना बघ. म्हणून आज आपण जी दत्तात्रेयांची मूर्ती बघतो, मूळ दत्त हा एकमुखीच आहे. मात्र त्या अनसूयेला वारंवार येणारी या दोघांची आठवण दूर व्हावी, सतत त्या दोघांचं सन्निधान मिळावं, म्हणून त्या विष्णूंनी, त्या दत्तानी ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असं रूप धारण केलं. सूत्र काय, त्या दुर्वास आणि चंद्रांच्या रूपात तरी कोण नटला होता हो? तोही विष्णूच होता. आपण जर विष्णूंच्या सगळ्या कथा पाहिल्या, तुम्हाला वाटेल की काय विष्णू विष्णू लावलाय. आपला मुख्य विषय तो आहे. विष्णू मय जग, सगळं चराचर हे विष्णूमय आहे. ओ, आम्ही ज्या ज्या देवतांची उपासना करतो त्या त्या सगळ्या देवता पण विष्णूमय आहेत. अतिरेकी सिद्धांत वाटेल, मात्र पुराव्याशिवाय बुवा बोलत नाही. माहिती आहे ना वाक्य, बुवाने द्यावा पुरावा, नाही तर बुवाला पुरावा. आधाराशिवाय बोलत नाही. त्याचं कारण असं आहे, या प्रत्येक देवतेला जो नमस्कार केला जातो तो कोणापर्यंत पोचतो? आम्ही श्लोक म्हणतो, आमच्या परिपाठामध्ये जे आहे ना ते थोडं चिंतन करून म्हटलं ना तरी त्याच्यात सगळं तत्वज्ञान अगदी सुटसुटीत करून सांगितलंय. मात्र पंचायत ही आहे की आम्ही ते म्हणताना इतक्या ब्लाइंडली, इतक्या यांत्रिक पद्धतीने म्हणून काय टाकतो. विष्णू सहस्रनाम म्हणून टाकलं, इथे पंचायत आहे. असो, तर थोडं सजगपणे, थोडं सावधपणे त्याचं अर्थानुसंधान करायला पाहिजे, म्हणजे ते तत्वज्ञान आपसूक पचनी पडायला लागेल. काय श्लोक आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार करा, कोणताही देव समोर असो. ओ, मध्ययुगामधली एक घटना आहे, फार वेद काळात, फार पुराण काळात जायला नको. रमा वल्लभदास म्हणून एक संत होऊन गेले, फार उत्तम प्रतिभावंत असे संत, उत्तम उत्तम कविता काव्य अभंग आहेत त्यांचे. आणि त्यांना अशी सवय होती की जी देवता समोर दिसेल त्याला ते नमो नारायण म्हणून नमस्कार करत. जी देवता दिसेल. आणि झालं काय, एकदा ते एका शिवमंदिरामध्ये गेले. शिवमंदिरामध्ये जाऊन त्यांनी नमस्कार घातला, नमो नारायणाय. आणि हे ऐकल्यावर तो जो जंगम होता शिवमंदिरातला पुजारी, त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणाला, हे कुठलं भलतं नाव इथे घेतलं. आता हरी आणि हर यांच्या उपासकामधलं उभं आणि आडवं माहिती आहे ना वाद. उभं आडवं असणं कशावरून आलं?
गंधावरून आलंय नुसतं. हरीला भजणारे उभे म्हणजे काय, गंध उभं असतं. हराला भजणारे त्यांचं गंध आडवं, म्हणूनच तो उभं आडवं आहे हा वाक्प्रचार तिथनं आला. ओ इतकं असतं की साधं तुम्ही दक्षिणेत गेलात, आजही काही ठिकाणी दिसतं, एवढा कट्टरपणा कदाचित राहिला नाही, मात्र दिसतो. जमीन शेणान सारवायची झाली, शैव उभं सारवत नाहीत, आडवत सारवतात. आणि वैष्णव सारवायचं झालं तर ते उभं सारवतात, आडवं हात पसरवत नाही. एकादशी आली की हमखास शैव लोक करणार पुरणपोळी, आणि इकडे शिवरात्र आली की समजायचं वैष्णवांच्या घरातून पूर्णावरणाचे नैवेद्य सुरू होतात. मागे मी सांगितलं होतं पुण्यातलीच एक घटना नारायणपेठेत पाहिलेली. म्हणजे जागा पण सांगतो, उगीच आपलं सांगोवांगीच्या कथा अशा नाहीत. मोदी गणपती मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक दत्ताचं देऊळ आहे छोटंसं, आणि योगायोगान जायची वेळ आली. पाहिलं तर एक गृहस्थ दर्शनाला आले आणि तिन्ही सांजेची वेळ होती, उदबत्ती ओवाळायला लागले. उदबत्ती ओवाळता ओवाळता त्यांनी दत्तात्रेयांच्या मधल्या मुखाच्या नाकावर बोट ठेवलं. मला कळलंच नाही आधी काय चाललंय. मी बघून घेतलं, त्यांचं सगळं नमस्कार चमत्कार झाले, ते बाहेर पडायला लागले. मी विचारलं मला न राहून काय केलं ते, म्हणजे मला कळलं नाही, काही विशेष विधी किंवा असं काही नियम आहे का. म्हणाले नाही हो, आम्ही शैव आहोत, आम्ही दाखवलेल्या उदबत्तीचा वास विष्णूच्या नाकात जाऊ नये. इतकं हरिहरांचं, म्हणजे हरिहरांचं द्वैर नाहीये हो. म्हणजे ते म्हण आहे ना काहीतरी, चहापेक्षा किटली गरम, तसं हे दोघही देव इतके एकरूप आहेत. त्यांच्या उपासकामध्ये वादावादी आहे, त्यांच्या उपासकामध्ये हाणामारी आहे. या दोन्ही देवांचं अंतरंग हे एकमेकांनी व्यापून उरलेलं आहे. हरस्य दैवतम विष्णू विष्णोस्तु दैवतम हरहा. ते दोघही एकमेकांना भजतात. असं सगळं हरिहर ऐक्याचं तत्वज्ञान आहे एका बाजूला आहे. मात्र तेही असताना, तेही माहिती असून मी पुन्हा विधान करतोय, सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. रमा वल्लभदासांची कथा सांगत होतो, त्यांनी नमस्कार केला, नमो नारायणाय. या जंगमाची मस्तकाची शीर तडतड उडायला लागली. म्हणाला काय पाप करतोयस, अशा कुठल्या तरी देवाचं नाव घेऊन माझ्या देवाला नमस्कार करतोयस. आणि त्यावेळी रमावल्लभदास म्हणाले, तुम्ही एकदा बघून घ्या, मी ज्याला नमस्कार केलाय तो नारायणच आहे. आणि चमत्कार असा झाला, त्या शिवलिंगाच्या ठाई तिथे नारायणाची मूर्ती दिसायला लागली. तात्पर्य काय, कोणतीही देवता असो, त्या देवतेच्या अंतरंगी असणारं तत्व हेच मुळात ते परब्रह्म परमात्म म्हणजेच विष्णू तत्व आहे. विष्णू या शब्दाचा अर्थच मुळात परब्रह्म परमात्मा आहे. त्यामुळे तात्पर्य एवढंच, कोणत्याही प्रकारच्या सांप्रदायिक भेदाभेदामध्ये वादामध्ये न पडता त्या परमात्म्याला पाहणं, सगळ्या ठाई मूळ जे विष्णू तत्व आहे त्याला पाहणं, हाच तो विष्णुमय जग या सूत्रामागचा खरा सिद्धांत आहे. आपण जेव्हा भागवताची चर्चा करतोय, वारंवार भागवतातले प्रसंग आपल्याला पाहायला लागतील, कारण विष्णूंचं जे महात्म्य भागवतामध्ये आलेलं आहे, निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम, असं भागवताचं महात्म्य आहे. सगळ्या वेदरूपी कल्पतरूला लगडलेलं ते फळ आहे. त्या भागवतामध्ये एक प्रसंग असा येतो, जेव्हा त्या गजेंद्राला कुठेही गती दिसत नव्हती आणि अगतिक झालेला तो गजेंद्र त्या पंखामध्ये मिळालेलं कमळाचं फूल आपल्या सोंडेने उपडून फेकून देतो. म्हणतो, जो कोणी या जगाचा नायक असेल, जगन्नाथ असेल, तो हे माझं पुष्प ग्रहण करो, असं म्हणून त्याने ते उपडून फेकलं. मात्र बाकीचे सगळे देव होते ते काय विचार करत होते, ब्रह्मादयो विविध लिंग भिधाभिमाना. सगळे देव विचार करायला लागले, अरे म्हणाले मला कुठे बोलावलंय. त्याने काय म्हटलं, जगाचा जो नाथ,
असतील ना. माझं नाव घेतलं नाहीये. माझं नाव ब्रह्मा आहे, माझं नाव हर आहे, माझं नाव इंद्र आहे, माझं नाव चंद्र आहे. माझं नाव घेतलं नाहीये. मग अशा वेळी कोण धावून आलं, कोण पुढे आलं? गजादे जो मुक्ती त्वरित विभुनक्रासिद मुनी. त्या सगळ्या देवता जेव्हा विविध लिंग भिधाभिम याच्यामध्ये अडकून पडल्या होत्या, तेव्हा तो एकटा हरी या गजेंद्राला उद्धारण्यासाठी धावून आला. याही प्रसंगामध्ये एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते. ओ म्हणाले, कशाला? त्या नारायणाकडे काय नोकर चाकर नव्हते का? अकबर बादशाह बिरबलाला विचारतोय. भागवत कथा ऐकली आणि म्हणाला, त्या विष्णूंकडे, तुमचा देव ना तो, त्याच्याकडे काय नोकर चाकर नव्हते का? आमच्याकडे एखाद्याचं संकट दूर करायचं असेल तर राजाला जावं लागत नाही. त्याने एखाद्या हाताखालच्या काम करणाऱ्या हुजऱ्याला जरी सांगितलं तरी संकट दूर होतं. आणि इथे हा तुमचा देव सगळं काम धाम टाकून धावत जातो. म्हणजे वर्णनच आहे की लक्ष्मी माता त्या सुवर्णाच्या ताटामध्ये घास भरवत होत्या, ते बाजूला सारलं. गरुडालाही मागे टाकलं. म्हणाले, तुझ्या वेगाने उशीर होईल, म्हणून गरुडाला मागे टाकलं आणि धावत भगवंत पुढे गेले. म्हणाले, एवढा त्रैलोक्याचा नाथ ऐश्वर्यवंत लक्ष्मीपती मानला जातो, नोकर पाठवायला काय झालं होतं? उत्तर देणारा बिरबल हुशार होता. तो म्हणाला, महाराज, याचं उत्तर मी काही दिवसांनी देईन. बरं. आणि मग काय केलं बिरबलाने? या अकबराचा एक नातू होता. या अतिशय तान्हा नातू, त्याला खेळवण्यासाठी त्याने काही अर्थात दाया सेवक असे ठेवलेले होते आणि त्या राज उद्यानामध्ये नित्य त्याला खेळवलं जात असे. बिरबलाने व्यवस्था अशी केली की त्या नातवासारखा पोशाख एका पुतळ्याला करवला. मेणाचा पुतळा आणला, सगळा पोशाख करवला आणि बादशाह सकाळी जेव्हा आपल्या सज्जामध्ये येरझारा घालत होता तेव्हा त्याची नजर पडेल अशा हिशोबाने तो पुतळा त्या उद्यानातल्या हौदात नेऊन टाकला. झालं. लांबून या अकबराला दिसलं काय? आपला नातू त्या पाण्यामध्ये पडला. आणि पहिली प्रतिक्रिया काय झाली हो? अकबराने पायात जोडे आहेत की नाही हे देखील न पाहता जी उडी मारली सज्जातून खाली आणि धावत जाऊन पाण्यातून नातवाला काढलं. पाहिलं तो मेणाचा पुतळा. हतबुद्ध झाला. हे काय आहे? कोणी अशी थट्टा केली? त्या उद्यानपालाला बोलावलं, सगळ्या दायाबियांना बोलावलं. कोणी हा चावटपणा केला? सगळ्यांची हजेरी सुरू झाली. सगळे चडीत चूप. का? बनाव कोणाचा होता? बिरबलाचा. सगळ्यांनी आपलं त्यांना विचारा. शेवटी बिरबलाला बोलावलं गेलं. म्हणाले, खाविंद, काय सांगू, तुम्ही काही दिवसांपूर्वी जो प्रश्न विचारला होता त्याच्या उत्तर देण्यासाठी मला हा सगळा बनाव करायला लागला. म्हणाले, तुमच्याकडे इतके चाकर होते, नोकर होते, इतके उद्यान पालक होते, दाया होत्या, मात्र तुमचा नातू पाण्यात पडला हे पाहिल्यावर तुम्ही उडी घेतलीत. आमचा देव आम्हाला त्याचे दास, भक्त, नोकर, शिष्य मानत नाही. तो आम्हाला पोटच्या पोराप्रमाणे पाहतो, म्हणून सगळं टाकून तो धावत येतो. कथाभाग कशासाठी? तो परमात्मा आहे आणि तो आपल्या प्रत्येक जीवाशी कोणत्या ना कोणत्या तरी नात्याने जोडलेला आहे. मग कोणी त्याला माता म्हणून पाहतंय, कोणी पिता म्हणून पाहतंय. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. सगळ्या जो जो मज भजे जैशा जैशा भावे, तैशा तैसा पावे मीही त्यासी. साईबाबांचं वचन. हेच
गीतेमध्ये काय सांगतायत भगवंत, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तो परमात्मा, तो नारायण. एक नाव आपण नुसतं विष्णू पाहिलं, दुसरं नाव आहे नारायण. सगळ्या नरांची जी अंतिम गती आहे, अयन म्हणजे अंतिम गती, जिथे जाऊन आपल्या सगळ्यांना मिळून जायचं आहे. जसं अनेक नद्या, नाले, ओहोळ, ओढे वाहत वाहत शेवटी त्या समुद्राला जाऊन मिळतात, तसं हे सगळे नाना योनींमध्ये जन्माला आलेले जीव शेवटी ज्याच्यात जाऊन एकरूप होऊन जातात, जे ज्याचं अंतिम अयन आहे, गंतव्य आहे, ध्येय आहे, ते म्हणजे नारायण आहे. हेच आपल्या मूळ आजच्या सूत्रामध्ये तुकोबांनी सांगितलंय. जे जे काही आहे, जे जे काही दिसतंय, जो कोणी समोर जीव आहे, विष्णूंच्या प्रत्येक लीलेचं मर्म हे आहे. कोणत्याही रूपामध्ये गंमत अशी आहे, भगवान शिव आणि ब्रह्मदेवानी भरपूर वरदानं द्यावीत, अगदी तोंड भरभरून वरदानं, मात्र निस्तरायची वेळ आली की नारायणाला अवतरायला लागतं. त्याच्या मागचं मर्म कधी आपण लक्षात घेतलंय का? ते कधी भांडायला जात नाहीत ब्रह्मदेवांना. का दिलत वरदान? आजच्या सिरियलमध्ये काय दाखवतात त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पुराणात असा कुठे उल्लेख नाहीये. शंकरांना जाब विचारायला जात नाहीत, का दिलं तू वरदान? ते मार्ग काढतात, त्यांचाही शब्द खोटा ठरू देत नाहीत. आणि इकडे या विश्वाची संतुलित अवस्था ज्याच्यामुळे संकटात येते, त्यालाही सोडत नाही. का? तर त्या ब्रह्मदेवांच्या किंवा शिवाच्या रूपामध्ये वरदान देणारे खुद्द तेच असतात. सगळे देव, सगळ्या देवता या त्या विष्णूंच्याच रूपांचं आजच्या शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर एक्सटेन्शन आहेत. सगळी ही त्या विष्णू परमात्म्याची रूप आहेत. म्हणून तुकोबा आम्हाला सांगतायत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मूळ मुद्द्यावर येऊया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं जेव्हा आपण पाहतोय, हा जो परमात्मा आहे, हा जो विष्णू आहे, प्रत्येक जीवाच्या स्वभावाच्या रूपात नटलेला आहे. त्या प्रत्येक जीवाच्या ठाई जे वैशिष्ट्य आहे ते विष्णूने भरलेलं आहे. म्हणून गीता जर आपण पाहिली तर गीतेमधल्या 10व्या अध्यायात स्वतः भगवंताची ग्वाही आहे. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमधुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोष संभवः. हे या जगामधलं जे जे काही दिसतंय, सूर्याच्या ठाईचा प्रकाश असेल, चंद्राच्या ठाईची ज्योत्स्ना असेल, पर्वतांच्या ठाईचं स्थैर्य असेल, पृथ्वीच्या ठाईचं धैर्य असेल, सगळं काय आहे ते माझ्यापासून आहे. म्हणून ते विष्णू तत्व हे या विश्वाचं सार तत्व आहे. विश्व विष्णू आहे आणि विष्णू हेच विश्व आहे. आपल्याला या तत्वाचे जे वेगवेगळे आविष्कार माहिती असतात, आयाम असं आपण म्हणूया, पैलू, त्या पैलूंना आपण नाव दिलंय अवतार. आपण दशावतार मगाशी थोडक्यात पाहिले. मात्र जेव्हा श्रीमद भागवतामध्ये चर्चा केली जाते तेव्हा 24 अवतार हे सांगितले जातात. आणि याच्याही पुढची एक संख्या पांचरात्र नावाच्या वैष्णव तंत्रांनी सांगितले, 39 अवतार. अवतार या शब्दाची फोडच मुळात इतकी मजेशीर आहे. अव म्हणजे खाली, तार खाली उतरणे. मगाशी जे आपण पाहिलं तो परमात्मा त्याच्या भक्तासाठी त्याचं धाम सोडून खाली येतो, उतरतो. आता हे जे उतरणं आहे ते वेगवेगळ्या रूपात असेल, वेगवेगळ्या विभूतींच्या माध्यमातून असेल, ते भागवतामध्ये सांगितलं जातं 24 अवतार आणि पांचरात्रांच्या परिभाषेत सांगितले जातात ते 39 अवतार. त्याचाही विचार म्हणजे खरं तर एक अखंड महिनाभराचं ज्ञानसत्र नुसतं अवतार चरित्र यावर घेण्यासारखं आहे. मात्र आपली कालमर्यादा लक्षात घेता
या अवतारामधला पहिला अवतार 24 अवतारातला कुठला आहे तर तो यज्ञावतार आहे. मी सहेतुक हा विषय थोडा बगल देत नाहीये, वळवून इथे आणतोय, कारण इथे जे औचित्य आहे ते यज्ञाचं आहे. या यज्ञावताराला भगवान विष्णूंचा आद्य अवतार म्हटलेला आहे भागवतात. हा यज्ञावतार कशासाठी झाला? श्रुतीमध्ये एक वचन आहे, शतपथ ब्राह्मण नावाचा शुक्ल यजुर्वेदाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये उक्ती आहे, यज्ञो वै विष्णू. यज्ञ हा विष्णू आहे. आपण ज्या रूपामध्ये त्याची उपासना करतोय ते रूप म्हणजे यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे काय हो? यज्ञाची साधी सोपी व्याख्या केली गेली, जे आपल्याकडे आहे त्या द्रव्याचा ईश्वरासाठी देवतेसाठी केला जाणारा त्याग, याला यज्ञ म्हटलंय. हे कशातून आलं? मूळ विष्णू स्वरूप जे आहे ते असं आहे, यज्ञ स्वरूप आहे. म्हणजे काय? देणारं आहे. बाकी सगळ्या देवता या घेणाऱ्या आहेत, मात्र एकमात्र विष्णू स्वरूप हे देणारं आहे. बघा पटतंय का? म्हणजे काय? यज्ञामध्ये काय केलं जातं? सर्व समर्पण केलं जातं, सगळं काही तिथे अर्पित केलं जातं. मात्र यज्ञातून जे तुम्ही द्याल ते शतपटीने सहस्रपटीने परत मिळवलं जातं. गीतेमध्ये 3-4 अध्यायामध्ये यज्ञचक्र सांगताना भगवंतांनी सांगितलंय, सहयज्ञा पुरा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एषवोस्त्विष्टकामधुक्. या सगळ्या प्रजेला भगवंतांनी यज्ञासहित प्रकट केलं. म्हणजे स्वतः परमेश्वरांनीच यज्ञ हे स्वतःचं रूप प्रकट केलं आणि सांगितलं, हा यज्ञ तुमची कामधूक आहे, कामधेनू आहे. तुम्हाला जे हवं ते या यज्ञातून प्राप्त करता येईल. फक्त काय करा, तुम्ही कृतज्ञतेने जे काही मिळेल ते तिथे अर्पण करत चला. विष्णूंचं आपण नीट रूप पाहिलं तर कसं आहे, शिवांच्या बरोबर उलट रूप विष्णूंचं आहे. म्हणजे काय आहे, शिवांच्या रूपामध्ये श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मा लेपो स्रगपी नृकरोटी परिकरः अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथापि स्मर्तॄणाम वरद परमं मंगलमसी. सगळं जे काही आहे ते अभावात्मक शिवाच्या रूपात आहे. सगळं दारिद्र्य दिसत आहे. भिक्षेकरी हातात नरकरोटी घेऊन भिक्षा मागत फिरत आहेत आणि त्यांची तृप्ती करायला शेवटी भगवतीला अन्नपूर्णा होऊन यायला लागतंय. मात्र विष्णूंचं रूप सर्व संपत्तीने सर्व ऐश्वर्यानी सकल गुणैश्वर्य मंडित असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण माहिती आहे? कोणी सांगू शकेल? ही 2 अशी रूपका. शिवांचे जे भक्त असतात ते शिवांकडे असलेली ऐश्वर्य संपत्ती मागून मागून घेतात. म्हणजे देता देता शिव हे स्वतः दिगंबर होऊन जातात. आणि विष्णू भक्तांचं वैशिष्ट्य असं आहे, ते मागत नाहीत, ते आपल्या देवाला अर्पण करतात. म्हणजे कोणाला सांप्रदायिक निषेध दाखवत नाहीये, फक्त एक मर्म दैवत रूपातलं आणि त्या उपासनेतल्या माध्यमातलं हे समजावून देतोय. त्यामुळे गैरसमज नसावा. माझं काही शैवांशी वाकडं नाही आणि मी कट्टर वैष्णव आहे असं नाही. मात्र याच्यामध्ये आपल्याला पुराण कथांचा असा पुरावा मिळतो. पुराणामध्ये असा एक शिवभक्त दाखवा जो शंकरांची तपश्चर्या करून शंकरांकडून वरदान मिळवून जगाच्या कल्याणासाठी, केवळ जगाच्या कल्याणासाठी झटत राहिला. आणि विष्णूंचा एक भक्त दाखवा जो आपलं ऐश्वर्य, आपला स्वार्थ, आपलं राज्य वाढवण्यासाठी झटत राहिला.
पाहिलंय का कधी? सगळे रावण, कुंभकर्ण, सगळ्या युगामधले जेवढे जेवढे शिवभक्त झाले सगळे राक्षसी प्रवृत्तीचे होते. याचा अर्थ शिवदैवत गौण आहे असा नाही. मात्र शिव ज्या तमोगुणाची देवता आहे त्या तमोगुण विशिष्ट अशा उपासकांचा हा गुणधर्म आहे की त्या आपल्या आराध्य देवतेकडे असेल ते पण लुबाडून घेतात. गोकर्ण महाबळेश्वरला गेलात तर तिथे कथा सांगतात. तो रावण जेव्हा भगवान शंकरांकडे गेला आत्मलिंग मागून घेतलं, मात्र देवांनी फसवलं. गजाननाने ते आत्मलिंग त्याच्या हातचं काढून तिथे स्थापित केलं. आता म्हणाले आत्मलिंग नाही तर नाही, शिवाची शक्ती मागून घेऊया. म्हणून पुन्हा कैलासावर गेला, पुन्हा कठोर तप केलं आणि आता मागितली तुमची शक्ती द्या. आणि भोळा सांब असा की त्याने आपली शक्तीही देऊन टाकली. जगन्माता पार्वतीला खांद्यावर बसवून हा रावण लंकेला जायला लागला. आता कोणाची आठवण काढायची तिने? साकडं कोणाला घालायचं? नारायणाला घातलं साकडं. आणि नारायणाने काय केलं? आता तिथे जाऊन युद्ध नाही केलं. नारायणांच्या लीलेचं हे वैशिष्ट्य आहे, ते कधी विघातक मार्गाचा अवलंब करत नाहीत. युद्ध केली पण ती शेवटचा मार्ग म्हणून. शक्यतो बोलण्यात गुंतवून सगळे प्रकार पार पाडले जातात. वामन पुराणाच्या वेळी तुम्ही होतात काही मंडळी, ग्रंथपारायण दिंडीच्या तर्फे जेव्हा अष्टादश पुराणांचा 17चा भाग झाला होता त्याच्यात वामन पुराणामध्येही मी कथा सांगितली होती. मुर नावाचा दैत्य होता. मुरारी असं नाव ज्याला मारलं म्हणून भगवान विष्णूंना पडलं तो मुर. या मुर दैत्याने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवलं की ज्याच्या हृदयावर मी हात ठेवीन त्याचा नाश व्हावा. भस्मासुराची दुसरी आवृत्ती होती. शिवाला वरदान मागितलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं. याने ब्रह्मदेवाला मागितलं ज्याच्या हृदयावर हात ठेवीन त्याला मृत्यू यावा. विघातक प्रवृत्ती आणि सगळं विश्व त्याला त्याच्यामुळे कापतंय, कंपित होतंय, घाबरतंय, कोणी त्याच्या समोर टिकत नाहीये. आणि असं असताना हा मूर दैत्य वैकुंठात आला. आता अशा एका दैत्याला मारणं काही नारायणाला कठीण नव्हतं. एकदा चक्र सोडलं काम खलास. मात्र नारायणाचं वैशिष्ट्य असं आहे तो कधी शस्त्राला सहसा हात घालत नाही. शंख, चक्र, गदा, पद्म याच्यातलं डिस्ट्रीब्युशन सुद्धा लक्षात घ्या. निम्म निम्म आहे. सगळी आयुध नाही आहेत. चक्र आहे, गदा आहे, ती एका बाजूला, पण अर्धा भाग हा शंख म्हणजे ज्याच्यामध्ये नाद तत्व आहे. आपण या सत्राचा प्रारंभच शंखध्वनीने केला. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे, असंच ज्याचं वर्णन केलंय. म्हणजे शंख हे विष्णू करभूषण आहे. तो शंख आणि कमल जे सर्जनाचं प्रतीक आहे, सौंदर्याचं, श्रीचं स्थान आहे. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन सुद्धा असं आहे. तर झालं असं, हा मूर गेला, म्हणाला युद्धाला तयार हो, आव्हान देतो तुला. नारायण हसत हसत म्हणाले अरे हो, पण किती घाबरलायस माझ्याशी युद्धाच्या कल्पनेन. म्हणाले मी कुठे घाबरलोय. अरे म्हणाले तुझी छाती अजून धडधडते, मला ऐकू येतं इथे. कुठे? हात ठेवला. नारायणांचा कारभार असा आहे, ते युद्धाला हात घालत नाही. सांगत असं होतो की भगवान शंकरांनी आपली प्रत्यक्ष अर्धांगिनी शक्ती देऊन टाकली. भोळा सांब आहे, दाता त्याच्यासारखा नाहीये दुसरा कोणी. त्यामुळे पटकन काही मिळवायचं असेल ना, भौतिक गोष्टी जर मिळवायच्या असतील ना, तर खरंच शिवाची उपासना करावी. त्याच्या इतकं तात्काळ फळ देणारा आशुतोष दुसरा कोणी नाही. मात्र जर खरी चिरंतन आत्मसौख्याची इच्छा असेल तर शरण जावं नारायणाला. म्हणून मत्स्यपुराणात स्पष्ट म्हटलंय, ज्ञानम महेश्वरादिच्छेद मोक्षमिच्छेद जनार्दनात. कोणाकडून काय मागावं? आरोग्यम भास्करादिच्छेद, आरोग्याची उपासना करावी. आरोग्य मिळवायचं असेल तर सूर्याची उपासना करावी. धनमिच्छेद हुताशनात, यज्ञ अग्नी याची उपासना धनप्राप्तीसाठी करावी. ज्ञानम महेश्वरादिच्छेद, ज्ञानाची इच्छा असेल तर शिवाची उपासना करावी. पण
पण मोक्षाची इच्छा असेल तर मोक्षमिच्छेत जनार्दनात. सांगत कथा अशी होतो की त्या शक्तीचं दान देऊन टाकलं शिवानी. आता शक्ती निर्णायकी अवस्थेत जाणार की काय, तिच्यातलं शिवत्व नाहीसं होणार की काय, अशी अवस्था आली. तेव्हा नारायण आले, एका भिक्षुकाच्या रूपात रावणासमोर आले. म्हणाले, अरे जातोयस खरा, पण हे काळं ध्यान घेऊन कुठे चाललंस? रावण म्हणाला, काय बरं आहे ना तुमचं वरचं, काही फिरलं बिरलं नाही ना? काळं ध्यान? अरे त्रिपुर सुंदरी जगन्माता माझ्या खांद्यावर आहे, हिच्यासारखी सुंदरी या पूर्ण त्रैलोक्यात नाही, आणि हिला काळं ध्यान काय म्हणतोयस? अरे म्हणाले, एकदा उतरवून तर बघ खाली. आणि इथे भुली पडली, उतरवलं, पाहिलं तर खरंच काली होती. का तर शिवापासून जी शक्ती विभक्त होते, रावणाने तेच केलं होतं, शक्तीला शिवापासून दूर नेलं होतं. जेव्हा तिच्यातलं शिवत्व संपलं तेव्हा तिच्यातलं सौंदर्य संपलं, मांगल्य संपलं, आणि जी उरते ती काली. म्हणून आजही तिथे गोकर्ण महाबळेश्वरला भद्रकालीचं स्थान दाखवलं जातं. तिचं दर्शन आधी घ्यायला सांगितलेलं आहे. का तर ती विष्णूंनी स्थापित केलेली भद्रकाली आहे. सांगायचं कारण असं, मगाशी आपण पाहिलं की विष्णू हे सगळं काही देतात. देतात म्हणजे काय? जे भौतिक आहे, जे ऐहिक आहे, ते देण्यासाठी विष्णूंनी घेतलेली रूप म्हणजे ब्रह्मा आणि शिव ही आहेत. मात्र जेव्हा स्वतःचं दान करायची वेळ येते, स्वतः म्हणजे त्या परमात्म्याला जेव्हा आत्मबोध द्यायचा असतो. पुन्हा इथे दत्तात्रेयांचा प्रसंग फार महत्वाचा आहे. अत्रेरात्मप्रदानेन यो मुक्तो भगवन नृणात. बाकी सगळ्या देवता काय देतात? बाकीच्या भौतिक गोष्टी तुम्हाला देतात. म्हणजे काय देतील? ऐश्वर्य देतील, राज्य देतील, सामर्थ्य देतील, बळ, सगळं काही देतील. मात्र एकमात्र अशी देवता आहे जी स्वतःला तुम्हाला दान देते, ती म्हणजे नारायण आहे. अत्री ऋषींनी तप केलं, भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये वर्णन आहे. त्या मंदर पर्वतावर तप करतायत अत्री आणि अनसूया, आणि त्यावेळी 3 देवता या समोर आल्या. विचारलं, म्हणाले मी एकाचीच उपासना केली होती, तिघही का आलेत? म्हणाले आम्ही तिघं वेगळे नाहीच आहोत, आम्ही एकच तत्व आहोत. म्हणाले मला काय हवंय? तर मला तुमच्यासारखा मुलगा हवाय. तेव्हा नारायण म्हणाले माझ्यासारखा असं काही नसतं, कारण या जगात एकमेवाद्वितीय मीच आहे. त्यामुळे आता माझ्यासारखा मी तुला दान देतो. म्हणून तो दत्तात्रेयांचा जन्म झाला. अत्रेरात्मप्रदानेन म्हणजे बाकी देवता काय देतात? तर बाकी देवता या थोडक्यात जगातली सुख, भौतिक गोष्टी या उदंड देतात. मात्र स्वतःला म्हणजे परमात्म्याला देणारा हा फक्त नारायण विष्णू आहे. या नारायणाच्या स्वरूपाचा, गुणांचा जेवढा विचार करावा तेवढा थोडा आहे. आपल्याला अवधी फार कमी आहे, त्यामुळे समारोपाकडे हळूहळू येतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे सूत्र आपण जेव्हा डोळ्यासमोर ठेवतोय, आपल्या पूर्ण आयुष्याचा, जगाचा विचार थोडा बाजूला ठेवूया. आपलं जग आपल्या पुरेसं आहे असं धरू. याचा जरी विचार केला तरी अथपासून इतीपर्यंत हा विष्णू व्याप्त होऊन राहिलेला आहे. थोडं वेगळं उदाहरण द्यायचं झालं, आपण इथे यज्ञकर्म करतोय. कोणत्याही यज्ञकर्माची, पूजेची, पुण्यकर्माची सुरुवात कशाने केली जाते? आचमनाने केली जाते. बरोबर आहे? आचमनामध्ये नावं कोणाची घेतली जातात? केशवाय नमः, नारायणाय नमः, 24 नावं आहेत. पुन्हा त्याच्यात एक मोठा संख्यासंकेत आहे. आपला इथे 12वा विष्णुयाग आहे. विष्णूंच्या उपासनेमध्ये 12 या संख्येला फार महत्व आहे. विष्णू ही देवता
आजच्या भाषेत ज्याला स्पेस आणि टाइम म्हटलं जातं, त्या स्पेस आणि टाइमची देवता आहे. थोडक्यात दिक आणि काल या दोन्ही तत्वांची. आता या दिक आणि काल तत्वांचा विचार केला तर दोन्हीची मांडणी ही 12 या संख्येत केली जाते. दिशा किती आहेत? किती आहेत? 10. आता मी उत्तर देतो 12. कशा? आपल्याला माहिती आहेत त्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य 8, ऊर्ध्व आणि अधर या 10 झाल्या. अजून एक 11वी दिशा म्हटली अवांतर, म्हणजे या सगळ्या दिशा व्यापून मध्ये जी उरते विदिक, ती 11वी दिशा. आणि 12वी ती मनाची दिशा. अशा 12 दिशा म्हणजे स्पेस ज्याला आपण म्हणतो. 12 डायमेन्शन म्हणजे थोडक्यात इथेही संख्या 12 येते. आता राहिला काल, टाइम. टाइमचं एकक काय? आपण सगळ्यात छोटं म्हणूया मिनिट. मिनिटामध्ये सेकंद किती असतात? 60 सेकंद. आता भाग द्यायचा आहे 60ला. 12 पंचे 60. मग थोडं वाढवायचं. तास, तासाचं गणित. घड्याळाला एकूण तास किती? 24. निम्मा भाग 12. वर्षाला महिने किती? 12. एकूण संवत्सर किती? 60. पुन्हा 12. म्हणजे दिक् काय आणि काल काय? दोन्हीचा बिंदू हा 12 या संख्या संकेतावर येऊन थांबतो. आणि या दोन्हीचा सांधा म्हणजे खऱ्या अर्थाने आजच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये जो स्पेस आणि टाइम यांचं रिलेशन डिफाईन करतो, दिक आणि कालाचा सांधा जो आहे तो म्हणजे तो विष्णू आहे. म्हणून त्याचा मंत्र सुद्धा आहे, तो सुद्धा मुख्य मूल विद्या, मूल मंत्र हा 12 आहे. आणि त्याची जी नावं आपण उच्चारतो ती नावं 24 म्हणजे 12 अधिक 12. 12 नावं शुक्ल पक्षांची आणि 12 नावं कृष्ण पक्षांची, जेवढे वर्षभरात येतात त्यांची प्रतीक आहेत. ती 24 नावं. सांगायचं तात्पर्य काय? आपल्या कर्मांचा प्रारंभ या 24 नामांनी होतो आणि कर्माचा शेवट कशाने करतो? अगदी तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तू. इथे काय? किंवा दुसरं आपण आरती ओवाळताना शेवट काय म्हणतो? हरे राम. किंवा त्याच्या आधी म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणाय इति समर्पयामी. म्हणजे शेवटी जे केलेलं कर्म आहे ते नारायणार्पण करतो. यज्ञ हा अवतार आहे. इथनं आपण पाहायला सुरुवात केली होती. यज्ञ म्हणजे काय आहे? प्रत्येक कर्माचं त्याच्यासाठी केलेलं समर्पण हा यज्ञ आहे. त्यामुळे जे केलं जातंय ते यज्ञ आहे आणि ज्याच्यासाठी केलं जातंय तोही यज्ञ आहे, म्हणजेच तो विष्णू आहे. प्रारंभ आमचा केशवाय नमः पासून झाला आणि शेवटी नारायणार्पणमस्तू इथे आमचं आत्मनिवेदन, सर्व समर्पण झालं. थोडक्यात आमची प्रत्येक कृती ही या विष्णूने, नारायणाने भरून राहिलेली आहे. तो सर्वांतर व्यापक आहे. म्हणूनच तुकोबा त्याचं वर्णन करतायत विष्णुमय जग या सूत्रामध्ये. आपण माझ्या अंदाजान फारच वेळ घेतलेला आहे. पुढे मंत्रपुष्पांजली इथे असणार आहे. त्याचाही ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचाही अनुभव, त्याचाही प्रसाद अवश्य घ्यावा. आपली ही जी वाङ्मय सेवा आहे त्याचा समारोप इथे करतो. आज यथाकथनचित ते विष्णुमय जग या सूत्रावर आपण जसं काही सुचलं तसं चिंतन केलं. उद्या वैष्णवांचा धर्म तो काय त्याच्यावर चिंतन करणार आहोत. याच वेळी याच स्थळी
कृपया उद्याही अशाच लक्षणीय संख्येने आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. आपण आरती म्हणणार आहोत. हां, आरती होईल. त्यानंतर या ठिकाणी मंत्र पुष्प मंत्र जागर असं होणार आहे. उद्या याच ठिकाणी संध्याकाळी 5:30 ते 7:30 वक्ते आहेत प्रणव गोखले. आत्ता त्यांनी सांगितलंच आहे. उद्या सकाळी या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे मन्युसूक्त आणि सूर्यसूक्त याचं हवन या ठिकाणी आहे. रोज आपण एक एक देवता बघतो. आज झाली आहे रुद्र, आता उद्या मन्यू आणि सूर्य म्हणजे सूर्यदेवता मुख्य पण मन्यू आपण घेणार आहोत. त्यानंतर याच ठिकाणी उद्या अजून एक मोठा कार्यक्रम असा होणार आहे की नवचंडी आपण करतो आहोत. म्हणजे शेवटच्या दिवशी देवीचं जे आहे त्याप्रमाणे नवचंडी होणार आहे. तर त्या दृष्टीने परवाच्या दिवशी पूर्ण होती आणि हे सगळं असल्यामुळे आणि उद्या त्याची सुरुवात आहे कारण नवचंडी असल्यामुळे ती नवचंडी पूर्ण लगेच होणार नाही म्हणून ती उद्या लगेचच हे झाल्यावर सुरू होणार आहे. म्हणून उद्याच या ठिकाणी कुमारिका सुवासिनी पूजन हा एक वेगळा परत इथे या ठिकाणी कार्यक्रम आहे. 16 कुमारिका 16 सुवासिनी असं सगळ्यांचं पूजन वगैरे या ठिकाणी हा उद्या एक सकाळी एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी त्या देवीच्या निमित्ताने होणार आहे. आणि परवाच्या दिवशी नवचंडी पूर्ण होऊन पूर्णावती आहे, आरतीला सुरुवात होते. आज बुधवार आहे त्यामुळे लक्ष्मी आणि नारायण या दोघांची आरती आपण म्हणणार आहोत. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. पंचादिपारती उजळोनी भक्ती चरणवंदोनी यापुढे उभे राहती. लक्ष्मीकांत स्वामी तुझला प्रार्थिती सेवेसी वंदावी ही आद्य मूर्ती. जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव आणिले चंदन केले चर्चन धूपदीप नैवेद्य घृत निरांजन. पुष्पांजली तुझला वाहे निर्मळ नाना परिमल द्रव्ये केले पूजन. जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव केली पूजा भक्त झाले समर्थ पुरवावेत यांचे मनीचे मनोरथ. पुरविली पूजा नमस्कार येथ माधवदास स्वामी चरण प्रार्थित. जय देव जय लक्ष्मीकांता केशवनामे सगुणा प्रतापवंता. जय देव करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकारे जठरी जन्मविलाधाता. सहस्रवदनी भूधर नपुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी मातुल्लिंग गदा खेटकर विकिरणी. झळके हाटक वाटी पीयूषरस पाणी. माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी. शशिधर वदना राजसमदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निगमागमसारी. प्रगटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी. मारी दुर्घट असुरा भवदुस्तरतारी. वारी माया पटले प्रणमत परिवारी. हे रूप चिद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी. लिहिल्या असतील माते माझे निजभाळी. पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी. मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे उवाळीन म्हणे नामा.
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे श्री लक्ष्मीकांत नारायण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता रामा मी तव दासदास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझविणे नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ